सर्वांना सलाम. आजच्या भक्तीमध्ये मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करत आहे. मला आशा आहे की तुम्ही सर्वजण आपल्या घरामध्ये सुखरूप आणि निरोगी आहात. देवबाप्पाच्या नावाला आपण धन्यवाद देऊया, कारण की हा सुंदर असा दिवस त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये आज जोडला आहे. आपल्या स्वर्गीय पित्याचे हे उपकारच आपण बोलू शकतो की त्यांनी आपल्याला या कठीण परिस्थितीमध्ये देखील सर्वांची तो काळजी घेत आहे आणि सर्वांना आपल्या आपल्या घरामध्ये त्यांनी सुखरूप ठेवलं आहे. म्हणून त्या देवबाप्पाच्या नावाला आपण नक्कीच धन्यवाद दिले पाहिजेत. आपण सर्वजण मिळून प्रार्थना करूया. पवित्र पवित्र आकाश आणि पृथ्वीच्या निर्माण करते थोर आणि अनुग्रह जिवंत देवबाप्पा, तुझ्या नावाला लाखो लाख धन्यवाद देतो. हा सुंदर असा दिवस आमच्या सर्वांच्या आयुष्यामध्ये तू जोडलास आणि आम्हाला सर्वांना तू देवबाप्पा निरोगी आणि सशक्त ठेवला आहेस. देवबाप्पा तुझ्या नावाला धन्यवाद देतो. देवबाप्पा की देवबाप्पा जेथे कोठे आपली जी देवबाप्पा मंडळी आहे, जी आहे आपल्या आपल्या घरी, ते सर्वजण तिथे ऐकत असताना देवबाप्पा सर्व जो इथून पुढचा वेळ आहे तो तुझ्या हातामध्ये घे. सर्वांच्या कानाला, मुखाला आणि देवबाप्पा डोळ्यांना स्पर्श कर. देवबाप्पा सर्वजण भक्ती आपल्या आपल्या घरी जरी करत आहेत देवबाप्पा, तरी त्या सर्वांमध्ये तुझी उपस्थिती आहे हा आमचा विश्वास आहे. देवबाप्पा इथून पुढची सर्व वेळ काळ, इथून पुढचे सर्व गीत आणि बाळासाहेबांचं येणारं देवबाप्पा जे वचन आहे ते देखील तुझ्या हातामध्ये घे. लहानशी प्रार्थना येशूच्या नावात मागतो, म्हणून तो आहे. आमेन. यावेळेस देवबाप्पाच्या नावाला आपण सर्वजण धन्यवाद देऊया आणि देवबाप्पाच्या स्तुतीसाठी आपण सर्वजण गीत मिळू. भले आपण एकमेकांपासून यावेळेस लांब जरी असलो तरी आपल्या आपल्या घरामध्ये असताना आपण मोठ्या आवाजाने गीत गाऊ, टाळ्या वाजवू आणि आपण देवबाप्पाची स्तुती करू. यावेळेस आपण सर्वजण गीत गाणार आहोत. तारक तो सामर्थ्य तो येशू देव युगानुयुग आहे. तारक तो सामर्थ्य तो
देवबाप्पाच्या नावाला धन्यवाद असो, कारण हे सुंदर असं गीत देवबाप्पांनी जे आपल्याला दिलेलं आहे ते हेच सांगतं की आपण आपल्या परिस्थितीमध्ये देखील आपण देवबाप्पाचे जे आहेत ते उपकार नेहमीच मानत राहिले पाहिजेत आणि त्याच्या नावाला आपण नेहमीच जे आहे ते गौरव दिला पाहिजे. या वेळेला मी आपल्या सर्वांसमोर एक छोटीशी साक्ष सांगू इच्छित आहे, कारण की मागील काही दिवस हे माझ्यासाठी स्वतः पर्सनली थोडेसे टफ होते, पण देवबाप्पांनी त्या गोष्टींमध्ये कशा पद्धतीने सहाय्य केलं हे सर्वांसमोर मला सांगण्याची इच्छा आहे. आणि खरंच देवबाप्पा आपला किती महान आहे की तो आपल्या सर्वांची कितीही टफ सिच्युएशन्स आणि कितीही कठीण परिस्थिती असल्या तरी तो आपल्या सर्वांची नेहमीच काळजी करत असतो. मागील मी मुंबई या ठिकाणी असताना जसा मी तिथं माझ्या जॉबसाठी होतो आणि त्याच्यानंतर अचानक हे लॉकडाऊन जे होतं अनाऊन्स झालं, त्याच्यामुळं मी तिकडेच अडकलो आणि घरामध्ये असताना बाकी कोणत्याही गोष्टींची सोय नव्हती. म्हणजे मला खाली जाता येत नव्हतं, मी स्वतःला मला निवांत वाटत नव्हतं की मी बाहेर जाईल, फिरून येईल, कारण की सर्व गोष्टी बंद झाल्या, घरामध्ये लॉक होतो. आणि त्या सर्व गोष्टींमध्ये प्रार्थना चालू होत्या, सर्वांचे प्रयत्न चालू होते की मी परत एकदा इकडे नगरमध्ये यावं. आणि मी तुमच्या सर्वांच्या नावाला देखील धन्यवाद देतो, तुमच्या सर्वांसाठी धन्यवाद देतो, कारण तुम्ही सर्वांनी प्रार्थनेमध्ये मला उचलून धरलं. माझ्या सर्व जी प्रोसेस होती त्याच्यामध्ये तुम्ही मला सांभाळलं आणि त्या सर्व गोष्टींमध्ये तुम्ही प्रार्थनेमध्ये नेहमीच एक मोठा मॉरल सपोर्ट माझ्यासाठी होते. म्हणून देवबाप्पाच्या नावाला मी तुम्हाला सर्वांसाठी धन्यवाद देतो. लॉकडाऊन चालू असतानाच भरपूर गोष्टी नवीन शिकायला मिळाल्या, कारण की भरपूर गोष्टी ज्या आहेत त्या एकदमच चेंज झाल्या, जे शेड्यूल होतं ते एकदमच चेंज झालं. पण देवबाप्पाच्या नावाला धन्यवाद देतो, कारण की त्यांनी त्या सर्व गोष्टींमध्ये भरपूर आजार होते, कारण की आमच्या बिल्डिंगमध्येच आमच्या टॉप फ्लोअरला तिथे एक कोरोनाचा पॉझिटिव्ह पेशंट सापडला होता. पण त्या ठिकाणी जे डिस्टर्बिंग वातावरण होतं त्या सगळ्या गोष्टींमधून, त्या सर्व स्ट्रेसमधून देवबाप्पांनी सांभाळलं, देवबाप्पांनी काळजी घेतली. आणि जी प्रोसेस खूप टफ वाटत होती की भरपूर गोष्टींना सामोरं जावं लागेल, इकडं आल्यावरती एखाद्या वेळेस भरपूर गोष्टींना परत फेस करावं लागेल, पण तशी कुठलीही प्रोसेसमध्ये देवबाप्पांनी अडकवलं नाही. पण एकदम सुरळीत अशी प्रोसेस करून इझिली त्यांनी जसे प्लॅन्स त्याचे माझ्यासाठी होते त्याच पद्धतीचे प्लॅन्सनी मला तो इथं घेऊन आला, म्हणून मी देवबाप्पाच्या नावाला धन्यवाद देतो. थँक्यू. यावेळेस मी अमित दादाला विनंती करतो की तो आपल्या सर्वांसाठी जे आहे ते सूचना यावेळेस सांगणार आहे. सर्वांना प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात सलाम. आजचा रविवार दिनांक 17 मे 2020 ऑनलाईन भक्तीमध्ये सर्वांचे स्वागत आहे. आजच्या सूचना मी आपल्यासमोर आज मांडत आहे. 19 मे या दिवशी मिसेस सुप्रिया चाबुक सर यांचा वाढदिवस आहे. 21 मेला लग्नाचा वाढदिवस आहे मिसेस अश्विनी आणि मिस्टर अमित थोरात यांचा. त्यांच्यासाठी प्रार्थनेमध्ये आठवण ठेवावी. इबिनेझर आणि अहरोन या मुलांसाठी प्रार्थना करावी, कारण की ते या लॉकडाऊनच्या स्थितीमध्ये आपल्या कुटुंबापासून दूर आहेत. त्याचप्रमाणे सिस्टर कामिनी मकासरे यांच्यासाठी देखील प्रार्थना करावी. त्यांच्या पोटाचं ऑपरेशन झालेलं आहे, त्यांच्या आरोग्यासाठी आपण प्रार्थनेमध्ये सर्वांनी आठवण ठेवावी. त्याचबरोबर पाडळे अंकल आणि गायकवाड अंकल यांच्या देखील आरोग्यासाठी आपल्या प्रार्थनेमध्ये यांच्यासाठी देखील आठवण ठेवावी. त्याचबरोबर या कोरोनाच्या काळामध्ये ज्या नर्सेस, पोलीस आणि सरकारी अधिकारी, सरकारी लोक जे अहोरात्र मेहनत घेत आहेत त्यांच्यासाठी देखील आपल्या प्रार्थनेमध्ये आपण सर्वांनी आठवण ठेवावी. त्याचबरोबर आपली जी बुधवारची बायबल स्टडी आहे ती वेळ संध्याकाळी, बुधवारच्या दिवशी संध्याकाळी 7 वाजता टीम लिंक या ॲपवर होणार आहे. तरी आपले जर काही प्रश्न असतील तर ते आधीच पाळक साहेबांकडे आपण पाठवावे. त्याचबरोबर ज्यांनी आत्तापर्यंत आपल्या चर्च अकाउंटमध्ये किंवा पाळक साहेबांकडे प्रत्यक्ष जाऊन आपली अर्पणे, आपला उपकारस्तुती, आपले दशांश जमा केलेले आहेत त्या सर्वांचे आम्ही आभार मानतो. आणि त्याचबरोबर सर्वांना विनंतीही करतो की इथून पुढे देखील जोपर्यंत लॉकडाऊन चालू आहे तोपर्यंत आपण सर्वांनी अशाच रीतीने सहकार्य करावी, मदत करावी व आपापली जी काही अर्पणे असतील, जी काही उपकारस्तुती असेल, जी काही दशांश असतील ती आपण चर्चमध्ये येऊन आपल्या पाळक साहेबांकडे जमा करावी, ही सर्वांना विनंती. त्याचबरोबर मागील आठवड्यामध्ये ज्यांनी आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर मनन सादर केले त्या सर्वांचे देखील मनापासून आभार. त्याचबरोबर त्यांना धन्यवाद. थँक्यू अमित दादा सूचना सांगितल्याबद्दल.
यावेळेस आपण सर्वजण अजून एक गीत गाणार आहोत देवबाप्पाच्या गौरवासाठी. करते हे तेरी हम स्तुती हृदय की गहराई से. खरंच आपल्या देवबाप्पाच्या नावाला नेहमीच धन्यवाद देणं हे फार गरजेचं असतं आणि मनापासून धन्यवाद देणं हे अति आवश्यक असतं. आपण सर्वजण मिळून हे गीत गाऊयात, करते हे तेरी हम स्तुती. करते हैं तेरी हम स्तुति हृदय की गहराइयों से. करते हैं तेरी हम स्तुति हृदय की गहराइयों से. यीशु तू ही है हमारा प्रभु. यीशु तू ही है हमारा प्रभु. महिमा हो तेरी, महिमा हो तेरी, महिमा हो तेरी, महिमा हो तेरी. आत्मा और सच्चाइयों से तेरी आराधना करें हम. आत्मा और सच्चाइयों से तेरी आराधना करें हम. ऊंचा और ऊंचा, सबसे ऊंचा रहे तेरा नाम. ऊंचा और ऊंचा, सबसे ऊंचा रहे तेरा नाम. महिमा हो तेरी, हालेलुया. महिमा हो तेरी, ओ महिमा हो तेरी, हालेलुया. महिमा हो तेरी. यावेळेस मी अमित दादाला पुन्हा एकदा विनंती करेल की तो आपल्यासाठी मध्यस्थीची प्रार्थना करेल. आपण सर्वजण प्रार्थना करूया. खरोखर आकाश आणि पृथ्वी निर्माण करणाऱ्या थोर गौरवी बापा, खरोखर परमेश्वरा आम्ही तुझी स्तुती करतो, तुला उंचावितो, गौरवितो बापा. मनापासून तुझे आभार मानतो, उपकार मानतो परमेश्वरा. तुझ्या सर्व दयेबद्दल, कृपेबद्दल, तुझ्या आशीर्वादांबद्दल परमेश्वरा आम्ही तुला धन्यवाद देतो. परमेश्वरा तुझी दया आणि कृपा परमेश्वरा कधीही न संपणारी अशी आहे बापा. खरोखर परमेश्वरा तू आमच्यावरती बापा, खरोखर बापा, खरोखर परमेश्वरा अद्वितीय असं प्रेम तू आमच्या सर्वांवरती तू करत आहेस, करत आलेला आहेस परमेश्वरा.
म्हणून आम्ही सर्वजण मनापासून तुला उंचावितो आणि गौरवितो बाप्पा. खरोखर परमेश्वरा तुला धन्यवाद देतो तुझ्या सर्व दयेबद्दल, कृपेबद्दल. तुझ्या कृपेबद्दल तुला उंचावितो परमेश्वरा, की खरोखर बाप्पा आजच्या या परमेश्वरा रविवारच्या दिवशी परमेश्वरा, जरी परमेश्वरा लॉकडाऊन चालू आहे बाप्पा, आणि परमेश्वरा आम्ही परमेश्वरा तुझ्या भक्ती मंदिरामध्ये एकत्र येऊ शकत नसलो बाप्पा, तरी देखील परमेश्वरा या मोबाईलच्या माध्यमातून परमेश्वरा आम्हा सर्वांना बाप्पा तुझी भक्ती करण्याची, तुझी उपासना करण्याची परमेश्वरा तू आम्हाला संधी देत आहेस बाबा. म्हणून तुझे मनापासून आभार आणि उपकार मानतो. तुला धन्यवाद देतो परमेश्वरा. आत्तापर्यंतच्या सर्व बाप्पा आम्ही जी काही गीतं गायली परमेश्वरा, जी काही तुझी उपासना केली परमेश्वरा, जी काही तुझी स्तुती केली बाप्पा, खरोखर परमेश्वरा ती तुला मान्य अशी असू दे परमेश्वरा. खरोखर तुला धन्यवाद देतो, तुला उंचावितो परमेश्वरा आजच्या सर्व दिवसाबद्दल आणि तुझ्या दयेबद्दल आणि कृपेबद्दल परमेश्वरा. विशेष करून बाप्पा यावेळेस बाप्पा आम्ही तुला विनंती करतो परमेश्वरा, की या मोबाईलच्या माध्यमातून परमेश्वरा जे जे आमचे सर्व विश्वासणारे बाप्पा आज या ठिकाणी परमेश्वरा या भक्तीमध्ये सहभागी झालेले आहेत परमेश्वरा, ही भक्ती परमेश्वरा जे पाहत आहेत बाप्पा त्या प्रत्येकावरती या परमेश्वरा, त्या प्रत्येक कुटुंबावरती, त्या तुझ्या प्रत्येक विश्वासणाऱ्यावरती बाप्पा आज तुझी दया आणि कृपा असू दे बाप्पा. त्या प्रत्येकाला परमेश्वरा तुझ्या हातामध्ये घे बाप्पा. प्रत्येकाचं तू सहाय्य कर, मदत कर. प्रत्येकाचा अंतःकरण, मन, बुद्धी, अंतःकरणाचा ताबा तू घे परमेश्वरा. आणि सर्व परमेश्वरा आम्ही सर्व विश्वासणारे बाप्पा, जरी आम्ही परमेश्वरा एकमेकांपासून दूर असलो बाप्पा, तरी देखील परमेश्वरा आम्ही प्रत्येकाने परमेश्वरा आज या वेळेस बाप्पा आत्म्याने आणि खरेपणाने बाप्पा तुझी आम्ही भक्ती करावी, तुझी उपासना करावी, तुला धन्यवाद द्यावे, तुला गौरवावं, तुला उंचवावं परमेश्वरा. अशी दया आणि कृपा आमच्यावरती तू असू दे परमेश्वरा. खरोखर परमेश्वरा या लॉकडाऊनच्या दिवसांमध्ये बाप्पा तू आम्हास परमेश्वरा शिकवत आहेस बाप्पा. तू आम्हास परमेश्वरा खरोखर परमेश्वरा तुझी दया, तुझी कृपा, तुझी इच्छा, तुझी परमेश्वरा खरोखर योजना तू आम्हाला दाखवत आहेस परमेश्वरा. ती आज आम्हा प्रत्येकाला बाप्पा समजून घेण्याकरता लागणारी तुझी दया, तुझी कृपा परमेश्वरा तू पुरव परमेश्वरा. खरोखर परमेश्वरा आज आमच्या मंडळीमधील सर्व तुझ्या विश्वासणाऱ्यांना तुझ्या हातात घे बाप्पा. खरोखर परमेश्वरा या मंडळीमधील, आमच्या मंडळीमधील परमेश्वरा अगदी परमेश्वरा लहानांपासून थोरांपर्यंत परमेश्वरा प्रत्येकाला तुझ्या हातात घे बाप्पा. प्रत्येकाचं तू सहाय्य कर, मदत कर. प्रत्येकाला तुझी दया आणि कृपा पुरव परमेश्वरा. तुझे सर्व लागणारे परमेश्वरा सर्व आशीर्वाद त्यांना तू पुरव. त्यांच्या सर्व परमेश्वरा अडचणी तू सोडव परमेश्वरा, अशी आम्ही तुला विनंती करतो. आणि प्रत्येकाबरोबर ती तू राहा परमेश्वरा. आणि तुझी दया आणि कृपेचा अनुभव बाप्पा प्रत्येकाला तू येऊ दे परमेश्वरा. विशेष करून बाप्पा तुला उंचावितो आणि गौरवितो बाप्पा. विशेष करून परमेश्वरा आम्ही तुला विनंती करतो आमच्या मंडळीतील सर्व परमेश्वरा खरोखर बाप्पा आजारी लोक आहेत बाप्पा, त्या प्रत्येकावरती तुझी दया आणि कृपा असू दे. तुझ्या शक्ती, सामर्थ्याने, आरोग्याने प्रत्येकाला तू भर परमेश्वरा. आणि खरोखर बाप्पा तुझ्या नावाचा गौरव करण्याकरता आम्हा प्रत्येकाला मदत कर बाप्पा. आणि आम्हा सर्व विश्वासणाऱ्यांना परमेश्वरा तू या कोरोना आजारापासून तू वाचव बाप्पा, अशी आम्ही तुला विनंती करतो परमेश्वरा. विशेष करून बाप्पा त्याचबरोबर आम्ही विनंती करतो की खरोखर बाप्पा आज परमेश्वरा आमचं सर्व बाप्पा शहर, आमचं परमेश्वरा खरोखर परमेश्वरा आमचं राज्य, आमचा देश परमेश्वरा या संपूर्ण जगावरती परमेश्वरा खरोखर बाप्पा खरोखर परमेश्वरा जो काही कोरोनाचा विळखा पडलेला आहे परमेश्वरा तो तुझ्या हातामध्ये तू घे बाप्पा. सर्व परिस्थिती तुझ्या हातात घे परमेश्वरा आणि ती तू नियंत्रणात आण बाप्पा, अशी आम्ही तुला विनंती करतो बाप्पा. खरोखर परमेश्वरा त्याचबरोबर या कोरोनाच्या काळामध्ये परमेश्वरा जे काही बाप्पा जे नर्सेस, जे डॉक्टर परमेश्वरा, जे पोलीस, जे सरकारी अधिकारी बाप्पा खरोखर बाप्पा अहोरात्र मेहनत घेत आहेत परमेश्वरा. आणि बाप्पा या सर्व बाप्पा प्रसाराला बाप्पा रोखण्यासाठी प्रयत्न करत आहेत बाप्पा. त्यांनाही तू सहाय्य मदत कर. त्यांच्या कुटुंबावरती देखील तुझी दया आणि कृपा असू दे बाप्पा. आणि तुझी सर्व बाप्पा लागणारी तुझी दया, कृपा, शक्ती, सामर्थ्य, आरोग्य त्यांना तू पुरव बाप्पा, अशी आम्ही तुला विनंती करतो. विशेष करून बाप्पा त्याचबरोबर आम्ही तुला विनंती करतो बाप्पा की खरोखर परमेश्वरा आमच्या मंडळीप्रमाणे इतरही बाप्पा प्रत्येक परमेश्वरा मंडळा सर्व विश्वासणारे त्या ठिकाणचे पाळक लोक परमेश्वरा तुझ्या हातामध्ये घे बाप्पा. या लॉकडाऊनच्या परिस्थितीमध्ये परमेश्वरा खरोखर प्रत्येकाला तू सहाय्य कर, मदत कर. तुझ्या आत्म्याचं मार्गदर्शन त्यांना तू कर बाप्पा. आणि खरोखर परमेश्वरा या बाप्पा परिस्थितीत देखील बाप्पा सर्व लोकांनी विश्वासाने एकत्र येऊन बाप्पा आत्म्याने आणि खरेपणाने बाप्पा तुझी भक्ती आणि उपासना करावी बाप्पा. यासाठी प्रत्येकाला तू सहाय्य मदत कर.
विशेष करून परमेश्वरा आम्ही परमेश्वरा आमची इथून पुढची देखील सर्व भक्ती आमची सर्व उपासना आम्ही तुझ्या हातामध्ये समर्पित करतो. विशेष करून बापा येणारं वचन देखील आम्हा प्रत्येकासाठी तू आशीर्वादित कर. आध्यात्मिक लाभाचं उन्नतीचं आशीर्वादाचं असं ते असू दे बापा. विशेष करून परमेश्वरा आमच्या बाळासाहेबांना ते देखील तुझ्या हातामध्ये घे बापा. तुझ्या वधस्तंभाच्या आड त्यांना तू घे. तुझ्या आत्म्याचं मार्गदर्शन त्यांना कर बापा. तुझं ज्ञान बुद्धी शक्ती सामर्थ्य त्यांना पुरव. विशेष करून परमेश्वरा आणि जे काही वचन बापा ते आमच्या प्रत घेऊन येणार आहेत परमेश्वरा त्या बापा खरोखर बापा ते ऐकण्यासाठी बापा ऐकणारे कान आम्हा असू दे. समजणारं अंतःकरण परमेश्वरा आम्हा असू दे बापा. आणि खरोखर परमेश्वरा त्याप्रमाणे जीवन जगणारं बापा त्याप्रमाणे अनुकरण करणारे जीवन परमेश्वरा आम्हाला तू बापा परमेश्वरा प्रदान तू कर बापा. विशेष करून बापा या तुझ्या वचनाद्वारे बापा आम्हा सर्व विश्वासणाऱ्यांची बापा खरोखर आध्यात्मिक उन्नती तू घडवून आण परमेश्वरा. खरोखर बापा तुझी दयानी कृपा तू पुरव परमेश्वरा. इथून पुढची सर्व भक्ती सर्व वेळ सर्व उपासना बापा आम्ही तुझ्या हातामध्ये समर्पित करतो. या भक्तीचा चालक मालक पुढारी तू हो बापा. आणि तुझा गौरव बापा आम्हा प्रत्येकाद्वारे तू होऊ दे बापा. पुन्हा एकावर तुझ्या मनापासून आभार मानतो उपकार मानतो बापा. आणि सर्व प्रार्थना विनंती प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात करतो म्हणून तिथं आमेन. थँक्यू अमित दादा. यावेळेस मी पालखींबाईंना विनंती करेल की ते आपल्यासाठी आजचं जे शास्त्रभाग आहे ते आपल्या सर्वांसाठी वाचतील. यावेळेला नवीन करारातून आपण योहानकृत शुभवर्तमान ह्याचा 21वा अध्याय 7 वचनापासून 14 वचनापर्यंत वाचणार आहोत. योहानकृत शुभवर्तमान 21वा अध्याय 7 वचनापासून 14 वचनापर्यंत. ह्यावरून ज्या शिष्यावर येशूची प्रीती होती तो पेत्राला म्हणाला, प्रभू आहे, प्रभू आहे. हे ऐकून शिमोन पेत्राने अंगरखा घालून तो कमरेशी गुंडाळून घेतला, कारण तो उघडा होता, आणि त्याने समुद्रात उडी टाकली. दुसरे शिष्य माशांचे जाळे ओढीत ओढीत होडीतून आले, कारण ते किनाऱ्यापासून दूर नव्हते, सुमारे 200 हातांवर होते. मग किनाऱ्यावर उतरल्यावर त्यांनी कोळशाचा विस्तव आणि त्यावर घातलेली मासळी व भाकरी पाहिली. येशूने त्यांना म्हटले, तुम्ही इतक्यात धरलेल्या मासळीतून काही आणा. शिमोन पेत्राने मचव्यावर चढून 153 मोठ्या माशांनी भरलेले जाळे किनाऱ्यावर ओढून आणले. तितके असतानाही जाळे फाटले नाही. येशू त्यांना म्हणाला, या, न्याहारी करा. तेव्हा तो प्रभू आहे असे त्यांना समजले. म्हणून आपण कोण आहात हे त्याला विचारावयास शिष्यातील कोणी धजला नाही. येशूने येऊन भाकर घेतली व त्यांना दिली, तशीच मासळीही दिली. येशू मेलेल्यातून उठल्यावर आपल्या शिष्यांना प्रगट झाल्याची ही 3री वेळ. परमेश्वर वाचलेले वचन आशीर्वादित करो. इथून पुढची वेळ मी बाळासाहेबांच्या हातात देत आहे. ते आपल्याला वचनातून चालवतील. सर्वांना ख्रिस्तामध्ये सलाम. पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. देवाच्या वचनाकडे प्रियानो आपण यावेळेला वळणार आहोत. सुंदरशी गीतं या ठिकाणी झालेली आहेत. देवबापाचे आभार मानत आहे प्रियानो. आणि विशेष प्रभू परमेश्वराने आपल्याला पुन्हा एकदा हा वेळ दिलेला आहे, रविवारचा वेळ दिलेला आहे की आपण त्या वचनामधून प्रियानो पाहणार आहोत. मागील आठवड्यामध्ये आपण मायवरचा प्रियानो उपदेश ऐकला होता. आणि मायवरच्या उपदेशामधला जो प्रश्न आहे मी आज तुमच्यासाठी विचारत आहे तो म्हणजे मायवरचा उपदेश जो आहे त्यामध्ये परमेश्वराचे मातृत्व कोणत्या पक्षासमान किंवा कोणत्या पक्षाबद्दल वर्णन त्या ठिकाणी प्रियानो उपदेशामध्ये होतं. त्याचं उत्तर तुम्हाला लगेचच लाईव्ह चॅटमध्ये टाकायचं आहे. आणि जो अचूक आणि त्वरित, विशेष करून मी मुद्दाम म्हणते अचूक पण आहे आणि त्वरित लगेच टाकणं. प्रियानो उपदेश संपल्यानंतर किंवा संपत असताना जर टाकलं तर उपयोग नाही, कारण तुम्ही लगेचच प्रश्न विचारलेल्या उत्तर त्याचं प्रियानो तुम्हाला द्यायचं आहे. तर लवकर करा आणि
परत एकदा मी प्रश्न म्हणते, मायवरच्या उपदेशामध्ये परमेश्वराचं जे मातृत्व आहे त्याच्या मुद्द्यांमध्ये कोणत्या पक्षाचं वर्णन त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. त्याच रीतीने प्रियांनो, आपण मायवरच्या आधी पेत्राचा आवेश आपण यावरती उपदेश ऐकलेला होता. त्यामध्ये प्रियांनो आपण 4 वेगवेगळे मुद्दे पाहिले होते की प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांना प्रियांनो हळूवार रीतीने त्यांच्या परिस्थितीनुसार, त्यांना पहिला मुद्दा होता परिस्थितीनुसार परमेश्वराने त्यांना दर्शन दिलं होतं किंवा प्रगट झाला होता. दुसरा होता की हळूवार रीतीने त्यांच्या जीवनामध्ये प्रियांनो त्याने प्रवेश केला होता किंवा पुनरुत्थानानंतर त्याने आपलं प्रगटीकरण त्यांना केलं होतं. तिसरा मुद्दा होता त्यामध्ये की दया दाखवण्यासाठी त्यांना तो प्रगट झाला होता, त्यांच्यावर दया करावी. आणि चौथा होता की सामर्थ्य दाखवण्यास त्यांना प्रियांनो तो प्रगट झाला होता. आज आपण त्याच विषयाला पुढं प्रियांनो आपण घेणार आहोत आणि आजच्या मन्नासाठी जो आपण शास्त्रभाग काढलेला आहे आणि तो वाचलेला आहे योहान कृष्णवर्तमान आणि त्याचा 21वा अध्याय आणि 7 वचनापासून प्रियांनो 14पर्यंत आपण त्या ठिकाणी वाचलेला आहे. तोच शास्त्रभाग आहे. त्यामध्ये पुढे काय घडलं प्रियांनो आपण त्यावरती मनन करणार आहोत. त्याआधी प्रियांनो आपण एक लहानशी गोष्ट प्रियांनो ऐकणार आहोत. आपल्याला सगळ्यांना माहीत आहे कासव आणि ससा यांची शर्यत लागली होती आणि त्या शर्यतीमध्ये आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की तो ससा जो आहे तो स्वतःला अति हुशार समजायचा आणि म्हणून तो धावत जाऊन एका झाडाखाली विश्रांती घेत राहिला आणि कासव जो आहे तो त्या ठिकाणी हळूवार रीतीने का होईना पण त्यांनी शर्यत जिंकली होती. पण आज ससा आणि कासव जे आहे त्यांची वेगळी गोष्ट मी तुम्हाला सांगत आहे. एकदा याच कासवाने काय केलं की त्याला आता वाटलं की आपण फार चांगल्या रीतीने शर्यत जिंकलेली आहे आणि म्हणून दुसऱ्या सशांना देखील तो आव्हान करतो आणि त्यांना तो म्हणतो ठीक आहे पैज लावा. तर एक पांढरा शुभ्र ससा त्याला दिसतो जंगलामध्ये आणि त्याला तो विचारतो की माझ्याबरोबर पैज लावतोस का. आणि एक ठराविक अंतर कासव सांगतं की तिथपर्यंत माझ्याबरोबर तू शर्यत लाव. हा कासव म्हणाला ठीक आहे. पण ज्यावेळेला शर्यत सुरू झाली त्यावेळेला ससा जो आहे तो पुढे पुढे धावत गेला आणि एका ठिकाणी त्याला असं दिसलं की दलदल आहे आणि त्याच्यामध्ये पाणी आहे, चिखल आहे. तर सशाने जसं त्या ठिकाणी पाय ठेवला तर त्याच्या पायाला ती घाण लागली आणि तो झटकायला लागला आणि तो म्हणाला नाही ह्या मार्गाने नाही आपण दुसऱ्या मार्गाने. थोडंसं बाजूला सरकलं आणि तिथं पण त्याला तशाच प्रकारची परिस्थिती दिसली. मग त्याच्या दुसऱ्या बाजूला प्रियांनो तो गेला. सगळ्या बाजूला त्याला ती तशीच त्या ठिकाणी दलदलीची परिस्थिती दिसली. तोपर्यंत कासव जे आहे ते रांगत रांगत त्या चिखलामधून त्या ठिकाणी दलदलीतून पार गेला आणि पुढे त्याची वाटचाल सुरू झाली. आणि मागे वळून कासव त्याला त्या ठिकाणी सांगत होता अरे तू एवढा जोरात धावणारा पण कसं काय तू आता शर्यत हारणार वाटतं कारण तुला दलदलीतून येता येत नाही. तर ससा त्या ठिकाणी म्हणाला की बाबा तुला ही शर्यत पहिल्या नंबरची येऊ ही मी तुझ्याकडे शुभेच्छा करतो पण या दलदलीतून मी मात्र जाणार नाही. माझं त्या ठिकाणी पाय जो आहे तो चिखलाने भरलेला आहे आणि म्हणून मी ही शर्यत तुझ्या नावासाठी सोडून देतो. म्हणजे त्या सशाला स्वतःचं अंग जे आहे ते घाण होण्यापासून त्याला वाचवायचं होतं. अगदी त्याच रीतीने प्रियांनो या जगामध्ये आपण सर्व ख्रिस्ती लोक जे आहोत हे परमेश्वराच्या मार्गाने चालणारे लोक आहोत. मग आपल्याला शर्यतीमध्ये भाग घेतलेला आहे आपण म्हणू परंतु कशाही परिस्थितीने शर्यत जिंकायची असं नाही. परंतु परमेश्वराने जे आपल्याला पवित्रतेचा जो मार्ग दाखवलेला आहे त्या मार्गानुसार जर आपण गेलो तरच प्रियांनो आपल्याला शर्यत आनंदाची होणार आहे आणि देवाला देखील आशीर्वाद मिळणार आहे. अगदी अशाच रीतीने आपण आजच्या शास्त्रभागामध्ये देखील प्रियांनो पाहत आहोत की योहान जो आहे शुभवर्तमानामध्ये त्याला मात्र हे लगेच समजून आलं की प्रभूचा मार्ग काय आहे. त्यांनी चटकन ओळखलं. ज्यावेळेला प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांना सांगितलं की तुमच्या उजव्या बाजूला त्या ठिकाणी मचव्याच्या उजव्या बाजूला तुम्ही जाळ टाका आणि टाकल्यानंतर ज्यावेळेला त्यांना भरपूर असे मासे लागले त्यावेळेला प्रियांनो 7व्या वचनात म्हटलेलं आहे यावरून ज्या शिष्यावर येशूची प्रीती होती तो पेत्राला म्हणाला प्रभू आहे प्रभू आहे.
म्हणजे पेत्राला सुद्धा समजलं नाही, परंतु योहानाला मात्र लगेच समजलं. म्हणजे परमेश्वराच्या उपस्थितीचा अनुभव त्याच्या जवळच्या लोकांना किंवा त्याच्या मार्गावर चालणाऱ्या लोकांना तो ताबडतोब त्या ठिकाणी होत असतो. त्यानंतर आपण पाहतो पेत्र जो आहे तो आवेशी आहे आणि त्यालासुद्धा प्रभूच्या मार्गामध्ये प्रियानो चालण्याची उत्सुकता आहे. आणि मग आपण त्याच्या ह्या परिस्थितीमध्ये बघत आहोत की ज्यावेळेला त्याला समजलं, योहानाने सांगितलं की प्रभू आहे, प्रभू आहे, त्यावेळेला पुढे म्हटलेले हे ऐकून शिमोन पेत्राने अंगरखा घालून तो कमरेशी गुंडाळून घेतला, कारण तो उघडा होता आणि त्याने समुद्रात उडी टाकली. ताबडतोब पेत्राला जसं समजलं की तो प्रभू आहे, त्याने कुठलाही प्रियानो त्या ठिकाणी वेळ न घालवता, विलंब न लावता ताबडतोब त्याचा जो अंगरखा आहे तो त्याने गुंडाळून घेतला. उघडा होता म्हणजे काय, तर मासे धरण्यासाठी वरचे जे अंगरखा असतो तो अडखळण होतं, म्हणून त्याने तो बाजूला काढून ठेवला होता. त्याने ताबडतोब रीतीने त्याला ती बोट, ते जाळं किंवा ते मासे एवढे भरपूर त्यांना मिळाले, ते एकदम त्याला काडीमोलाचे वाटायला लागले. कशासमोर? ज्या वेळेला त्याला समजलं तो प्रभू आहे म्हणून. आणि म्हणून ताबडतोब त्याने उडी त्या ठिकाणी टाकलेली आहे. आणि त्याच्या या क्रियेमधून आपल्याला दिसून येत आहे की तो परमेश्वरावरती त्याच्या मार्गामध्ये चालण्यासाठी, त्याच्या जवळ जाण्यासाठी तो किती उत्सुक आहे. आपण प्रियांनो ज्यावेळेला प्रभू श्री ख्रिस्तावरती लक्ष ठेवतो, पेत्राला जसं प्रियांनो आपण मागे पाहिलं की समुद्राकडे त्यांनी लक्ष दिलं, समुद्राच्या लाटांकडे लक्ष दिलं आणि मग भ्याला तो आणि नंतर पाण्यामध्ये बुडायला लागला. यावेळेला सुद्धा प्रियांनो त्याचं लक्ष जे आहे ते दुसरीकडं माशांकडे लागलेलं होतं, मासे पकडण्यासाठी लागलं होतं. पण आता मात्र त्याने लक्ष ताबडतोब येशू ख्रिस्ताकडे केलेलं आहे. आणि पाण्यामध्ये त्याने अशा रीतीने उडी टाकली की मी तरलो, नाहीतर त्या ठिकाणी बुडालो तरी चालेल, पण मी मात्र प्रभूच्या मार्गाने आता जाणार, प्रभूच्या दिशेने तो जाणार. अशा रीतीने पेत्र जो आहे तो संपूर्ण रीतीने त्याच्या जीवनामध्ये प्रभूच्या वाटचालीमध्ये प्रियानो तो पुढे जायला लागलेला आहे. आज मी सुद्धा प्रियानो तुम्हाला हे 4 मुद्दे सांगणार आहे की ह्या 4 मुद्द्यांमधून आपल्याला पाहता येईल की परमेश्वराचं प्रियानो जो पेत्राचा जो आवेश आहे तो परमेश्वरासाठी, तर त्या कशा रीतीने परमेश्वराने सर्व शिष्यांना देखील पुन्हा एकदा मार्गदर्शन केलेलं आहे. त्या वेगवेगळ्या 4 मुद्द्यांमध्ये जाण्याआधी आपण एक लहानशी प्रार्थना प्रियानो यावेळेला करूया. प्रभू, आम्ही पुन्हा एकदा विशेष तुझे आभार मानत आहोत या वेळेसाठी, तुझी कृपा दया दिली. आणि प्रभू परमेश्वर, आम्ही तुझे आभार मानत आहोत. आजचा हा प्रभू परमेश्वर दिवस तुझ्यासाठी प्रभू नियुक्त असताना तुझ्या चरणाजवळ आम्ही सुद्धा येऊन प्रभू वचनातून प्रभू परमेश्वर ऐकण्यासाठी उत्सुक असताना आमचं देखील मार्गदर्शक हो प्रभू. मनुष्याचं शहाणपण नाही, परंतु आत्म्याचं मार्गदर्शन सर्वांनाच मिळू दे. आणि प्रभू परमेश्वर, हे वचन प्रभू आमच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी लाभाचं असू दे. आम्ही सर्वजण तुझ्या अधीन आणि स्वाधीन होत. लहानशी प्रार्थना येशूच्या नावात मागते म्हणून तू ऐक बापा, आमेन. माझा आजचा प्रियांनो जो पहिला मुद्दा त्या ठिकाणी मी म्हणत आहे की प्रभू येशू ख्रिस्त ज्या वेळेला प्रियांनो या शिष्यांसाठी मासे धरून त्यांना प्रियांनो पुन्हा एकदा समुद्राच्या किनाऱ्यावरती येण्यासाठी त्यांना तरतूद करून ठेवलेली आहे. आणि मी मराठीमध्ये ते म्हटलेलं आहे की त्यांच्यासाठी तरतूद सज्ज ठेवली होती. पहिला मुद्दा आहे की त्यांच्यासाठी तरतूद जी आहे त्याने सज्ज करून ठेवली होती. शिष्य ज्यावेळेला मासे धरून प्रियांनो पुढे आलेले आहेत, त्यावेळेला त्यांना दिसलेलं आहे त्या ठिकाणी वचनामध्ये प्रियांनो लिहिलेलं आहे 9 वचनामध्ये, मग किनाऱ्यावर उतरल्यावर त्यांनी कोळशाचा विस्तव आणि त्यावर घातलेली मासळी व भाकरी पाहिली. शिष्य जे आहेत समुद्रावरती प्रियांनो गारवा पण त्यांना लागलेला आहे. त्यांच्या शरीरामध्ये प्रियांनो कष्ट करून ते जाळं उडत असताना घाम पण आता फुटलेला आहे. आणि आता पोटामध्ये प्रियांनो भूकसुद्धा नक्की लागली असेल, कारण रात्रभर प्रियांनो ते मासे पकडण्याचा प्रयत्न करत होते. आणि आता कदाचित काही लोक म्हणतील की किनाऱ्यावरती येशू ख्रिस्ताला विस्तव, कोळसा किंवा मासळी किंवा भाकर ही कशी काय मिळाली? प्रियांनो, हे सांगण्याची गरज नाही खरं तर, कारण आपला परमेश्वर जो आहे तो जुन्या करारामध्ये देखील प्रियांनो आपल्याला माहिती आहे की एलियाला देखील प्रियांनो त्याने कावळ्याच्याद्वारे सकाळ संध्याकाळ त्याने भाकर आणि मांस प्रियांनो त्यांनी पुरवलेलं आहे. आणि ओहळाचं पाणी प्रियांनो त्या ठिकाणी तो पित होता.
आपल्याला माहिती आहे प्रभू श्री ख्रिस्ताने देखील प्रियांनो 4,000 5,000 लोकांना प्रियांनो ज्यावेळेला जीव घातलेला आहे त्यावेळेला भाकर आणि प्रियांनो त्या ठिकाणी मासे जे आहेत त्याने प्रियांनो त्या लोकांसाठी प्रियांनो बहुगुणित करून टाकलेलं आहे. त्या परमेश्वराला प्रियांनो ही साधी गोष्ट प्रियांनो का करता येत नाही? कारण तिथं 7च त्या ठिकाणी शिष्य होते आणि त्यांच्या भोजनाची व्यवस्था जी आहे प्रियांनो प्रभू श्री ख्रिस्ताने केलेली आहे. आपल्याला त्या ठिकाणी प्रियांनो फार चांगल्या रीतीने समजून येत आहे की जेव्हा मी मुद्दा म्हणत आहे की त्यांच्यासाठी त्यांनी तरतूद सज्ज ठेवली होती. ते मासे धरण्यासाठी गेले होते. का गेले होते मासे धरण्यासाठी? त्यांच्या उपजीविकेसाठी, त्यांच्या पोटासाठी प्रियांनो ते गेले होते. आणि म्हणून त्यांना असं वाटलं असेल की कदाचित आपल्या उपजीविकेसाठी आपण स्वतःहून मासे जर धरलेले आहेत तर ते विकून आपल्याला चांगले पैसे मिळतील आणि पोट आपलं जे आहे आपल्या कुटुंबाचं जे आहे प्रियांनो चांगल्या रीतीने भरलं जाईल. प्रभू श्री ख्रिस्त प्रियांनो त्यांना त्या ठिकाणी निवडलेलं आहे. त्यांना एका सेवेसाठी पाठवण्यासाठी प्रियांनो त्यांना वचन देखील दिलेलं आहे. पण हे जे आहेत हे आपल्या जुन्या व्यवसायाकडे किंवा आपल्या जुन्या कारभाराकडे प्रियांनो ते वळालेले आहेत. प्रभू श्री ख्रिस्ताने प्रियांनो मत्ते याचं आपल्याला माहिती प्रियांनो 6वा अध्याय जो आहे आणि त्यामध्ये मागे सुद्धा आपण वाचलं होतं मत्ते याचा 6वा अध्याय आणि प्रियांनो 31 वचनापासून मी वाचत आहे की यास्तव काय खावे, काय प्यावे, काय पांघरावे असे म्हणत चिंता करत बसू नका, कारण ही सर्व मिळवण्याची धडपड परराष्ट्रीय लोक करीत असतात. तुम्हाला ह्या सर्वांची गरज आहे हे तुमचा स्वर्गीय पिता जाणून आहे, तो तरतूद करून ठेवतो. प्रियांनो आज जो माझा पहिला मुद्दा मी म्हणत आहे की परमेश्वर जो आहे आपली गरज संपूर्ण रीतीने जाणून आहे. त्याला सगळं माहीत आहे प्रियांनो की आजच्या दिवशी आपल्याला काय गरज आहे, आपल्या कुटुंबाला काय गरज आहे, उद्याच्या दिवशी काय गरज आहे, उद्या काय गरज नाही आहे. आणि तो प्रियांनो आधीच त्या सर्व गोष्टींची तरतूद करून ठेवत असतो. आणि म्हणून प्रियांनो येशू ख्रिस्ताने स्वतः प्रियांनो त्या ठिकाणी सांगितलेलं आहे, कारण काय खावे, काय प्यावे आणि काय पांघरावे याची चिंता करत तुम्ही बसू नका. माणूस या भूतलावरती जन्माला आल्यापासून प्रियांनो त्याला कदाचित काय खायचं याच्यावरती जास्त प्रियांनो भर असतो. आणि मग रोज कुठल्या तरी प्रियांनो वेगवेगळे, विशेष करून आता लॉकडाऊनच्या काळामध्ये आपल्या घरामध्ये सुद्धा प्रियांनो वेगवेगळे कदाचित आयटम्स कोणीतरी बनवून प्रियांनो आपल्याला खायला देत असतील. आणि मग उद्या काय बनवायचं, परवा काय बनवायचं त्यानुसार प्रियांनो प्लॅनिंग असतं. चांगली गोष्ट आहे प्रियांनो, खायला पाहिजे तसं प्लॅनिंगसुद्धा करायला पाहिजे. पण काही लोक जे आहेत ते त्याच्यावरती चिंता करत बसतात की उद्याचं कसं व्हायचं, काय व्हायचं. जर प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवणारे आपण लोक आहोत तर प्रियांनो चिंता करण्याची गरज नाही. मगाशी जसं म्हटलं प्रियांनो की एलियाला देखील सकाळ आणि संध्याकाळ भाकरी आणि मांसाचा तुकडा घेऊन प्रियांनो कावळं येत होता. त्याला त्या ठिकाणी परमेश्वर त्या ठिकाणी विश्रांती देत होता आणि त्याला त्या ठिकाणी त्याची सर्व गरज भागवून देत होता. पण या वचनामध्ये काय म्हटलेलं आहे, कारण या सर्व मिळवण्याची धडपड परराष्ट्रीय लोक करत असतात. ज्यांना प्रियांनो येशू ख्रिस्त हा प्रियांनो माहीत नाही किंवा ज्यांचा देव येशू ख्रिस्त नाही आहे ते मात्र लोक जे आहेत ते धडपड करतात हे सगळं मिळवण्याची. पण तो म्हणत आहे त्याच्यामध्ये तुम्हाला या सर्वांची गरज आहे, तुमचं स्वर्गीय पिता जाणून आहे. 33 वचन, तर तुम्ही पहिल्याने त्याचं राज्य व त्याचं नीतिमत्व मिळवण्यासाठी झटा, म्हणजे त्यांच्याबरोबर याही सर्व गोष्टी तुम्हाला मिळतील. ते तुम्हाला देण्यासाठीच परमेश्वराने प्रियांनो तरतूद करून ठेवलेले. यांची सुद्धा गरज काय आहे आज प्रियांनो प्रभू येशू ख्रिस्त किनाऱ्यावरती ते आल्यानंतर त्यांना कोणत्या गोष्टीची गरज आहे? त्यांना विस्तवाची गरज आहे, त्यांना भाकरीची गरज आहे, त्यांना मासळीची गरज आहे आणि त्याची तरतूद त्यांनी प्रियांनो सज्ज ठेवलेली आहे. मनुष्य या भूतलावरती येत असताना याच्या आधीच प्रियांनो परमेश्वराने त्याचं प्लॅनिंग जे आहे ते संपूर्णरित्या त्याची तरतूद करून ठेवलेली आहे. तुम्हाला आणि मला प्रियांनो त्याची काळजी करत बसायची नाही आहे. संपूर्ण रीतीने प्रभू येशू ख्रिस्तावरती आपला विश्वास, आपला भरोसा त्याच्यावरती टाकणं गरजेचं आहे. या लोकांनी मात्र प्रियांनो स्वतःच्या पोटाची काळजी घेण्यासाठी त्यांनी स्वतःच तरतूद करायला सुरुवात केली होती. जे त्या ठिकाणी प्रियांनो आपण मत्तेमध्ये जसं वाचले की ज्या गोष्टी तुम्हाला आपोआपच मिळणार आहेत त्याच्यासाठी हे शिष्य जे आहेत ते धडपड करायला लागले होते. मासे धरण्याचा उद्योग म्हणजे प्रियांनो स्वतःच्या पोटासाठी त्यांना त्या ठिकाणी ते करायला गेले होते. पण आज तुम्हाला आणि मला विशेष लोक म्हणून प्रियांनो परमेश्वराने गणलेलं आहे. त्याने सर्व गोष्टींची तरतूद केलेली आहे, त्या सज्ज असं ठेवलेल्या आहेत. आणि प्रियांनो एवढंच नाही तर प्रियांनो त्याने आपल्याला त्याच्या मेजावरती बसण्यासाठी प्रियांनो आमंत्रण दिलेलं आहे. जर आपण लूक शुभवर्तमान याचा 22वा अध्याय
आणि त्याचं 30 वचन जे आहे त्या ठिकाणी वाचलं तर बघा आपल्याला सापडेल. लूक ऋषवर्तमान याचा 22वा अध्याय आणि त्याच्या 30 वचनामध्ये म्हटले आहे की यासाठी की तुम्ही माझ्या राज्यात माझ्या मेजावर खावे व प्यावे आणि राजासनावर बसून इस्रायलाच्या 12 वंशजाचा न्याय करावा. तुम्ही माझ्या राज्यात व माझ्या मेजावर खावे व प्यावे. त्या टेबलवरती प्रियानो, जिथं प्रियानो प्रभू येशू ख्रिस्त बसलेला आहे, ती मेज, त्या मेजावरती प्रियानो समानतेचा हक्क त्याने दिलेला आहे. आणि तो आपल्याला त्या ठिकाणी प्रियानो म्हणत आहे ही गोष्ट की तुम्ही त्यातले विशेष लोक आहात, स्पेशल पीपल. प्रभू येशू ख्रिस्ताने ज्या वेळेला प्रियानो त्याचं पुनरुत्थान झालं आणि तो शिष्यांना ज्या वेळेला दर्शन देण्यासाठी आला त्यावेळेला त्यांना आधी वाटलं तो भूत आहे म्हणून, पण नंतर प्रियानो त्याने स्वतःहून त्या ठिकाणी त्यांना दाखवलं आणि त्यावेळेला त्याने सांगितलं तुमच्याकडे काय खायला आहे का. तर त्यांनी मासा, प्रियानो भाजलेला मासा त्याला खायला दिला आणि त्याने तो खाल्ला. त्यावेळेला जी कृती केली होती प्रियानो त्याची कदाचित परतफेड म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांना एवढ्या मोठ्या प्रियानो माशांचा घोळका जो आहे तिथं लिहिलेला आहे की 153 मोठे मासे त्यांना प्रियानो भरपूर पुरतील. 7 प्रियानो जण आहेत तिथं, 7 शिष्य आहेत, त्या सगळ्यांना भरपूर पुरून उरेल प्रियानो, एवढे प्रियानो त्याने सगळं काही त्यांना पुरवलेलं आहे. म्हणजे परमेश्वर तो देत असताना थोडं थोडं देत नाही. कदाचित आजच्या वर्तमानपत्रामध्ये सरकारने एवढ्या मोठ्या पॅकेजची घोषणा केली, तेवढ्या मोठ्या पॅकेजची घोषणा केली असं म्हटलं जातं, परंतु गरिबापर्यंत प्रियानो ते म्हणतात आम्हाला तर काहीच मिळत नाही. ते सांगताना सांगतात आणि काही वेळेला काही गरिबांपर्यंत अगदी थोडकंच मिळत असतं. परमेश्वर आपला तसा नाही आहे प्रियानो. तो ज्या वेळेला म्हणतो की त्या सर्व गोष्टींची तरतूद किंवा त्याने सज्ज केलेला आहे, तो भरपूर प्रियानो पुरेल एवढं सगळं काही देत असतो. पण एवढंच आहे की त्याच्यावरती विसंबून असणारेच लोक जे आहेत त्यांना तो अनुभव मिळत असतो. आणि म्हणून आपला परमेश्वर जो आहे प्रियानो, तो सर्व गोष्टींची तरतूद सज्ज करणारा आपला देव आहे. या गोष्टीतून प्रियानो आपल्याला पाहायला मिळते. आपल्याला पुढचा दुसरा मुद्दा प्रियानो याच्यामध्ये मी म्हणत आहे की त्यांनी धरलेल्या माशांपैकी काही त्याने मागितले होते. म्हणजे त्यांनी धरलेले जे काही मासे होते त्यांच्यातले काही त्याने मागून घेतलेले. कुठल्या वचनामध्ये प्रियानो म्हटलेलं आहे, त्यांना 10व्या वचनामध्ये म्हटलंय की येशूने त्यांना म्हटले तुम्ही इतक्यात धरलेल्या मासळीतून काही आणा. सगळे आणू नका नाही म्हणाला तो, सगळे घेऊन या असं नाही म्हणाला. आता थोडासा विचार करा, त्यांना रात्रभर कष्ट करून प्रियानो काहीच मिळालं नाही. ज्या वेळेला प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलं मछव्याच्या उजव्या बाजूला टाका, त्यांनी टाकली जाळी आणि त्या ठिकाणी त्यांना इतके मासे मिळाले की 153 मोठमोठे मासे त्यांच्या जाळ्यामध्ये सापडले. ते सगळे प्रियानो ओढीत प्रियानो त्यांनी समुद्राच्या किनाऱ्यावरती ते आलेले आहेत. पण आता मात्र प्रभू येशू ख्रिस्त त्यांना म्हणत आहे की त्याच्यातून काहीच माझ्याकडे द्या. काही लोक म्हणतील काय, का प्रभू येशू ख्रिस्ताकडे किनाऱ्यावरती मासे कमी होते का? त्याला प्रियानो काही कमी नव्हतं त्यावेळेला, परंतु धरलेले प्रियानो त्यांनी जे कष्ट केलेले होते त्यांच्या श्रमाचं त्यांनाच प्रियानो त्या ठिकाणी आनंद लुटता यावा म्हणून प्रियानो त्यांनी मागितलेलं आहे. काही वेळेला प्रियानो आपल्याला असं वाटत असतं की माणसं आज जगामध्ये एवढी कष्ट करतात. काही लोकांचं जीवन बघितलं तर इतका पैसा ते कमवतात, पण प्रियानो त्याचा आनंद किंवा त्याचा आस्वाद ते घेण्याआधीच या जगातून निघून जातात. काही ठिकाणी प्रियानो त्या गोष्टी मातीमोल होऊन जातात. त्यांचे कष्ट जे आहेत ते व्यर्थ जातात. कष्ट करण्यासाठी प्रियानो लागणारी शक्ती परमेश्वरच पुरवत असतो. इथं प्रभू येशू ख्रिस्ताने चमत्कार केलेला आहे की उजव्या बाजूला प्रियानो त्याने माशाचा घोळका आणून ठेवला आणि त्यांना सांगितलं की तिथं मासे जाळं टाका म्हणून. याआधी त्यांनी रात्रभर सगळे ते समुद्र प्रियानो त्या ठिकाणी त्यांचा परिसर पिंजून काढला असेल, पण त्यांना मासा मिळाले नाहीत. पण आता मात्र त्यांना त्या ठिकाणी मासे मिळाले. ते मासे ओढून आणण्याचं काम प्रियानो त्यांनी केलेलं आहे. सर्व काही देवानेच दिलेलं आहे. आज प्रियानो तुम्ही नोकरी करत असताल, व्यवसाय करत असताल, सर्व काही जे तुम्ही करत आहात आणि तुमच्या उपजीविकेसाठी तुम्हाला जे काही मिळत आहे ते देवानेच प्रियानो चमत्कारिक रीतीने तुमच्या आणि माझ्या हातामध्ये दिलेलं आहे. काही लोक म्हणतील की होय मी कष्ट केलेलं आहे, माझ्या रक्ताचं मी पाणी केलेलं आहे म्हणून मला हे पैसे मिळालेत, हे माझे आहेत म्हणून. नाही प्रियानो, ते परमेश्वराचेच आहेत सगळे काही. पण त्याने प्रियानो सगळं काही मागितलं नाही. तिथं म्हटलेलं आहे की त्याने काही मागितलं, काही फक्त.
कारण त्याला प्रियांनो त्यांना त्यांचे कष्ट जे आहेत आशीर्वादित करायचे होते. स्तोत्र 128 आणि प्रियांनो त्याचं दुसरं वचन काय त्या ठिकाणी म्हणत आहे बघा. स्तोत्र 128 आणि दुसऱ्या वचनामध्ये म्हटलेलं आहे की तू आपल्या श्रमाचे फळ खाशील, तू सुखी होशील आणि तुझे कल्याण होईल. तू आपल्या श्रमाचे फळ खाशील, तू श्रम करशील, परंतु प्रियांनो लक्षात घ्या, श्रम करण्याआधी जी ताकद शरीरामध्ये पाहिजे, जो मणका आपला प्रियांनो कणखर पाहिजे, जे स्नायू प्रियांनो आपल्याला मजबूत पाहिजे आहेत, जो प्रियांनो रक्ताचा पुरवठा प्रियांनो आपल्या शरीरामध्ये पाहिजे, की ज्याच्यामुळे ह्या सगळ्या कृतींमुळे प्रियांनो आपण कष्ट करू आणि मग आपल्याला त्या ठिकाणी त्याचे फळ मिळेल. तर हे सगळं काही पुरवठा करणारा हा देव आहे प्रियांनो, येशू ख्रिस्त. त्याला नाकारून कधी चालणार नाही. आपल्या स्वतःच्या बळाने प्रियांनो आयुष्याची दोरी विधभर सुद्धा आपल्याला वाढवता येणार नाही, प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहे. आणि म्हणून तो त्या ठिकाणी म्हणत आहे. पण या 128 स्तोत्राच्या पहिल्या वचनामध्ये पण काय म्हटलेलं आहे, जो पुरुष परमेश्वराचं भय धरतो, जो त्याच्या मार्गांनी चालतो तो धन्य. 128 स्तोत्र आणि प्रियांनो पहिलं वचन, जो परमेश्वराचे भय धरतो, प्रभू येशू ख्रिस्ताचं भय धरतो व त्याच्याच मार्गांनी चालणारा जर व्यक्ती असेल तर प्रियांनो तो धन्य आहे. मग प्रियांनो त्याला पुढे म्हटलेलं आहे की तू आपल्या श्रमाचे फळ खाशील, तू सुखी होशील, तुझे कल्याण होईल, सुख पण होईल. प्रियांनो मनुष्य काही वेळेला श्रमाचं फळ खातो, मुळात त्याला श्रम प्रियांनो सगळ्यांना करता येत नाहीत, पण काही करत असतील तर प्रियांनो देवाची स्तुती असो, ते देवाने दिलेले श्रम प्रियांनो केल्यानंतर फळ काय मिळत असेल, देवाची स्तुती असो, खाण्यासाठी सुद्धा प्रियांनो त्यांना संधी मिळत असेल. पण खाऊन झाल्यानंतर समाधान आणि तृप्ती जी आहे ती सुद्धा प्रियांनो परमेश्वराकडून मिळते. कारण इथं वचन म्हटलेलं आहे की तू आपल्या श्रमाचे फळ खाशील, तू सुखी होशील. काही लोक अन्न खातात पण सुखी नसतात प्रियांनो. खूप उच्च प्रतीचं अन्न खात असतील प्रियांनो, ते सुखी नाही आहेत. काही गरीब आहेत म्हणून प्रियांनो ते सुखी नसतील आणि मग त्यांच्या घरामध्ये सुकलेली भाकर असेल कदाचित, आणि मग त्यांना त्या ठिकाणी म्हणून आपण म्हणू की नाही, सुख नाही आहे त्यांच्याकडं. अन्न कुठल्याही प्रकारचं असू दे प्रियांनो, गरिबाने ती सुकलेली भाकर, कडक झालेली प्रियांनो पापडासारखी चपाती जरी खाल्ली तरी प्रियांनो परमेश्वराचं भय जर त्याच्या अंतःकरणात असेल तर तो सुखी होऊन प्रियांनो झोपत असेल. तू सुखी होशील आणि तुझे कल्याणही होईल, पुढे तो म्हणत आहे. मुळात परमेश्वरावरती विश्वास ठेवणाऱ्या लोकांना प्रियांनो अशी पाळी कधीच आणणार नाही. तो सर्व गोष्टी, आपण पहिला मुद्दा म्हटलेल्या सर्व गोष्टींचं प्रियांनो त्या ठिकाणी तरतूद करून ठेवलेली आहे, तो सज्ज आहे. आणि जर आपल्यापैकी प्रियांनो कोणी जर अशा परिस्थितीमध्ये जीवन जगत असेल की प्रियांनो आपण एकदम लाचार आणि बेकार झालेलो आहोत आणि आपल्याला व्यवस्थित त्या ठिकाणी प्रियांनो जगता येत नसेल, तर प्रियांनो कुठेतरी आपलं चुकलेलं आहे. आपण कुठेतरी देवाच्या वचनाच्या विरुद्ध, देवाच्या इच्छेविरुद्ध आपण काहीतरी वागत आहोत आणि म्हणून प्रियांनो परमेश्वराने अशी परिस्थिती आणलेली. देवाचं वचन हे प्रियांनो मी सांगत आहे. आणि म्हणून या गोष्टींवरून आपल्याला दिसून येते. दुसरा मुद्दा आपण प्रियांनो त्या ठिकाणी पाहिलेला आहे की त्यांनी धरलेल्या प्रियांनो काही माशांपैकी त्यांनी काही मागितले. आज परमेश्वराने प्रियांनो जे कष्ट करण्यासाठी आपल्याला शक्ती दिलेली आहे आणि त्यामधून प्रियांनो आपल्याला जे काही फळ म्हणा किंवा जे काही आपल्याला उदरनिर्वाहासाठी प्रियांनो पगार पाणी मिळतो, पैसा मिळतो, त्यामधून सुद्धा परमेश्वर प्रियांनो काही मागतो. तो सगळं नाही मागत, तो काही मागतो. आपल्याला माहिती आहे परमेश्वराचं वचन प्रियांनो दशांशवर भर देत आहे. आपल्या कमाईतला 10वा हिस्सा प्रियांनो त्याने तुम्हाला मागितलेला आहे आणि तो प्रियांनो आपल्याला मंदिरामध्ये द्यायचा आहे. काही लोक जे आहेत प्रियांनो ते अशा रीतीचं प्रियांनो त्यांच्या जीवनामध्ये आध्यात्मिक रीतीचे प्रियांनो ह्या गोष्टी त्यांनी कमवलेल्या नाहीत किंवा त्यांनी गमवलेल्या आहेत असं म्हणता येईल, की त्यांना दशांश त्या ठिकाणी देता येत नाही आहे. त्यांना तो पैसा फार महत्त्वाचा वाटत आहे, पण ज्याने तो पैसा दिलेला आहे तो महत्त्वाचा वाटत नाही, त्याच्या आज्ञा महत्त्वाच्या वाटत नाही. नीतिसूत्रे याचा प्रियांनो 12वा अध्याय आणि त्याचं 27 वचन काय म्हणते बघा. नीतिसूत्र याचा 12वा अध्याय आणि त्याच्या 17 वचनामध्ये त्या ठिकाणी लिहिलेलं आहे की ज्याच्या तोंडातून सत्याचे उद्गार श्वासाप्रमाणे बाहेर पडतात तो न्यायत्व प्रगट करतो, परंतु असत्य साक्षी कपट उच्चारितो. परमेश्वर प्रियांनो त्या ठिकाणी नाही, क्षमा करा, 27 वचन आहे की आळस, नीतिसूत्र 12वा अध्याय आणि 27 वचनामध्ये लिहिलेलं आहे की आळस हा आपली
शिकार धरत नाही, पण उद्योग हा मनुष्याचे मौल्यवान धन आहे. आळस हा आपली शिकार धरत नाही. म्हणजे आळशी माणूस जो आहे तो शिकार धरत नाही. शिकार केली पण जाऊन त्याला धरत नाही तो. पण उद्योग हा मनुष्याचे मौल्यवान धन आहे. तो उद्योग करत राहावं हे त्याचं मौल्यवान धन आहे. तो उद्योग जर कुठला करत नाही, तो स्वस्त बसून नुसता खात असेल, तर प्रियांनो त्याला परमेश्वर कुठल्या प्रकारचा आशीर्वाद त्या ठिकाणी देणार नाही. परमेश्वराने का त्यांना 153 माशांपैकी काही मागितले? त्याचं कारण प्रियांनो त्या ठिकाणी आणखीन एक आहे की परमेश्वराने जे चमत्कार त्यांच्या जीवनामध्ये केलेले आहेत, तो अनुभव त्यांनी जो घेतलेला आहे की परमेश्वराचं सामर्थ्य आणि चांगुलपण जे आहे की रात्रभर त्यांनी कष्ट केले पण त्यांना काही मिळालं नाही. आणि आता मात्र त्यांनी सांगितलं की माशव्याच्या उजव्या बाजूला जाळ टाका, आणि त्या ठिकाणी एवढे मोठे मासे मिळाले त्यांना. तर ते परमेश्वराचं सामर्थ्याचा अनुभव त्यांना मिळालेला आहे. तो सामर्थ्याचा अनुभव त्यांनी पुढील काळामध्ये इतरांना देखील सांगावा, इतरांना देखील त्यांनी त्याच्याबद्दल सांगावं, साक्ष द्यावी की आम्ही स्वतः परमेश्वराचा अनुभव घेतलेला आहे, आम्ही स्वतः त्याच्याबरोबर चाललेलो आहोत, देवाने स्वतः आमच्या जीवनामध्ये ते कार्य केलेलं आहे. आणि म्हणून प्रियांनो, साक्ष जी आहे ती फार महत्त्वाची आहे. काही लोक म्हणतील की आम्ही सुवार्ता सांगू शकत नाही. मी तर म्हणतो प्रियांनो, आजच्या काळामध्ये काही लोक जे आहेत ते मोबाईलवरती प्रियांनो, व्हॉट्सॲपवरती वेगवेगळ्या रीतीने प्रियांनो ऑडिओ क्लिप्स टाकत आहेत, संदेश देत आहेत. आणि ते संदेश प्रियांनो ख्रिस्ती लोकांना, किंवा काही लोक अशा रीतीने संदेश तयार करतात की ते ख्रिस्तीतर लोकांना त्या ठिकाणी ते पाठवत आहेत. कुठेतरी त्यांची सेवा चालू आहे. पण लक्षात घ्या प्रियांनो, तुम्ही काही लोकांनी प्रियांनो व्हिडिओ क्लिप्स तयार केलेले आहेत आणि ते ख्रिस्तीतर लोकांना पाठवत आहेत. पण मी म्हणते प्रियांनो, हे जरी काही लोकांना जमलं नाही, तर मी म्हणेल प्रियांनो, तुमचं ऑडिओमध्ये तुम्ही तुमची साक्ष जरी टाकली की तुमच्या जीवनामध्ये या प्रभू येशू ख्रिस्ताने कोणतं कार्य केलं, आणि ते जरी पाठवलं प्रियांनो, तरी प्रियांनो देव तुमच्या जीवनामध्ये आशीर्वाद देणार आहे. तुमचं हे जाळं जे आहे टाकलेलं, त्यामध्ये प्रियांनो काही प्रियांनो मासे जे आहेत प्रभूसाठी देखील प्रियांनो मिळणार आहेत. नाही आहे तुमच्याकडे काही मोठमोठ्या गोष्टी प्रियांनो करण्यासाठी, पण कुठंतरी प्रियांनो फक्त एक आवाज रेकॉर्ड करून प्रियांनो तुमची साक्ष त्याच्यामध्ये सांगा, आणि मग बघा प्रियांनो परमेश्वर कसं कार्य करत आहे. जो मुद्दा माझा चाललेला आहे प्रियांनो, की त्यांनी जे धरलेले काही मासे होते त्यातले काही प्रियांनो प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांना मागितलेले आहेत. आणि साक्ष जी आहे ही प्रियांनो अनुभव घेतल्यानंतर बऱ्याच लोकांच्या जीवनामध्ये खूप चांगल्या चांगल्या गोष्टी घडलेल्या आहेत, पण प्रियांनो ते तोंड उघडून सांगत नाही. ते म्हणतात आम्हाला भीती वाटते, आम्हाला भय वाटतं. प्रियांनो, आपल्या अंतःकरणामध्येच प्रियांनो ती साक्ष तुम्ही पुरून ठेवलेली आहे. ती कधी बाहेर येणार प्रियांनो? ती बाहेर आणा आणि लोकांना प्रियांनो त्या ठिकाणी दाखवून द्या की खरंच हा परमेश्वर किती चांगला आहे. 11व्या वचनामध्ये तिथं म्हटलेलं आहे की शिमोन पेत्राने मासेवर चढून 153 मोठ्या माशांनी भरलेले जाळे किनाऱ्यावर ओढून आणले. इतके असतानाही जाळे फाटले नाही. जाळे फाटले नाही. मोठे मासे आहेत, 153 अगदी मोजलेले आहेत त्या ठिकाणी, पण तरी जाळं फाटले नाही. मागच्या वेळेला प्रियांनो, ज्यावेळेला प्रभू येशू ख्रिस्त पेत्राच्या नावेमध्ये बसला होता आणि त्याला प्रभू येशू ख्रिस्ताची ओळख नव्हती, तो शिष्य अजून झाला नव्हता, पहिल्यांदाच ज्यावेळेला त्याच्या नावेमध्ये बसून पेत्राला सांगितलं होतं की खोल पाण्यामध्ये घेऊन चल, त्यावेळेला प्रियांनो माशांचं जाळं टाकलं आणि त्यांना भर दिवसासुद्धा ते मासे मिळाले. इतके मिळाले की त्यांचं जाळं फाटायला लागलं होतं त्यावेळेला. आता पण प्रियांनो एवढे मोठे मासे मिळाले पण जाळं फाटलेलं नाही आहे. याचा अर्थ काय होता आहे प्रियांनो, की आता त्यांचं जाळं फाटलं नाही. यावरून परमेश्वर त्यांना दाखवत होता की तुम्ही जर माझ्या सांगितलेल्या कार्यामध्ये जाळं टाकत असताल तर ते कधी फाटणार नाही. तुमचं जाळं मजबूत राहील. आत्मे घेण्याचं कार्य प्रियांनो तुम्ही सुरू करा. 153 मोठे मासे. आणि प्रियांनो एवढंच नाही, पेत्राच्या जीवनामध्ये पुढे जाऊन आपण जर बघितलं तर प्रेषितांच्या कृत्यांमध्ये आणि प्रियांनो त्याचा 2रा अध्याय जो आहे आणि त्याच्या 31 प्रियांनो वचनामध्ये काय लिहिलेलं आहे, 41 वचनामध्ये प्रियांनो मी तुमच्यासाठी वाचत आहे. कोरिन्थीकरास 2रे पत्र आणि क्षमा करा, प्रेषितांचे कृत्य याचा 2रा अध्याय आणि प्रियांनो त्याचं 41 वचनामध्ये म्हटलेलं आहे की तेव्हा त्यांनी त्यांचा संदेशाचा स्वीकार केला, त्यांचा बाप्तिस्मा झाला आणि त्या दिवशी त्यांच्यात सुमारे 3000 माणसांची
भर पडली. बाकीचे पण असतील प्रियानो, स्त्री पुरुष, पण फक्त पुरुष मोजण्यात आले होते आणि ते 3,000 एवढं मोठं जाळं पेत्राच्या प्रियानो त्या ठिकाणी संदेशाने, पेत्राच्या प्रियानो त्या भाषणाने लोकांचं अंतःकरण बदललं. त्यांनी बाप्तिस्मासुद्धा घेतला आणि येशूच्या मागे प्रियानो त्या ठिकाणी ते चालू लागलेले आहेत. आणि आजपर्यंत हे जाळं जे मंदिरामधून प्रियानो लोक टाकत आहेत, सुवार्तेसाठी प्रियानो टाकत आहेत, ते जाळं आजपर्यंत कुणाचं फाटलं नाही. उलट प्रियानो त्यामध्ये अधिकाधिक लोक प्रभू येशू ख्रिस्ताजवळ येत आहेत. पहिला मुद्दा मी म्हटलं प्रियानो तुम्हाला त्या ठिकाणी की त्यांच्यासाठी तरतूद प्रभू येशू ख्रिस्ताने सज्ज करून ठेवली होती. आणि दुसरा जो मुद्दा प्रियानो आपण म्हणत आहे की धरलेल्यांपैकी काहीच त्याने त्यांच्याकडे मागितलं. आज प्रियानो जे लोक प्रभूकडे येत आहेत त्यातले कदाचित काही लोक परमेश्वर म्हणत आहे की माझ्याकडे आणा, त्यांना सेवेसाठी तयार करा. आज तुमच्या प्रियानो आयुष्यामध्ये तुम्ही किती लोकांना खरं तर सुवार्ता सांगितलेली आहे, किती लोकांना प्रियानो प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल सांगून प्रियानो त्यांना प्रभूमध्ये तुम्ही वाढवलेलं आहे. आज किती लोकांना प्रियानो तुम्ही नुसतंच वाढवलेलं आहे, नाही तर प्रियानो त्यांच्या जीवनामध्ये परमेश्वराला कार्य करण्याची संधी दिली आणि ते सेवेसाठी प्रियानो देखील पुढे गेलेले आहेत. आपण कधी प्रियानो आपलं जाळं त्या ठिकाणी पाण्यामध्ये किंवा त्या कार्यामध्ये प्रियानो टाकणार आहोत, आपण विचार करण्याची गोष्ट आहे. माझा तिसरा मुद्दा या ठिकाणी दिलेला आहे प्रियानो की त्यांना जेवण्याचं किंवा न्याहारी करण्याचं आमंत्रण प्रभू येशू ख्रिस्ताने दिलेलं आहे. जर आपण 12 वचनामध्ये त्या ठिकाणी वाचलं तर म्हटलेलं आहे की येशू त्यांना म्हणाला, या न्याहारी करा. तेव्हा तो प्रभू आहे असे त्यांना समजले, म्हणून आपण कोण आहोत हे त्याला विचारावं शिष्यांनी कोणी धजले नाही. येशू ख्रिस्ताने त्यांना आमंत्रण दिलेलं आहे, या आणि न्याहारी करा. प्रभू येशू ख्रिस्ताचं बोलणं प्रियानो अगदी अद्भुत त्या ठिकाणी दिसून येत आहे. तो त्याच्या शिष्यांबरोबर मित्रासारखं प्रियानो संभाषण करत आहे, त्यांना बोलवत आहे, या तो म्हणत आहे. मित्र जसे प्रियानो त्या ठिकाणी एकमेकांना बोलतात, अगदी त्या रीतीने तो म्हणत आहे त्यांना, या आणि न्याहारी करा. आणि त्याने मित्रप्रियांनो सुरुवातीलाच म्हटलं त्या ठिकाणी आपल्याला जर योहान शुभवर्तमान याचा 15वा अध्याय आणि प्रियांनो त्याच्या 15 वचनामध्ये काय म्हटलेलं आहे की मी आत्तापासून तुम्हाला दास म्हणत नाही, कारण धनी काय करतो हे दासाला ठाऊक नसते, परंतु मी तुम्हाला मित्र म्हटलेलं आहे, कारण जे काही मी आपल्या पित्यापासून ऐकून घेतले ते सर्व मी तुम्हाला कळवलेलं आहे. कुठलंही गुपित त्याने ठेवलेलं नाही प्रियानो. तो म्हणते माझ्या पित्यापासून मी जे काही ऐकलेले ते सर्व काही मी तुम्हाला सांगून टाकलेलं आहे. एखाद्या मित्राला, एखाद्या मैत्रिणीला प्रियानो आपल्या अंतःकरणातल्या सगळ्या गोष्टी आपण सांगून टाकतो. अगदी प्रभू येशू ख्रिस्त त्या रीतीने शिष्यांबरोबर बोलत असताना म्हणत आहे, मी सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगितले. आणि ते प्रियानो त्यांचं नातं जे आहे प्रभू येशू ख्रिस्ताच्या बाजूने त्याने तर तसंच ठेवलेलं आहे. शांतीचा अधिपती म्हणून प्रियानो त्यांच्या समोर आला नाही, त्यांना दटावत बसला नाही. तो तुम्ही हे काय करता आणि मी तुम्हाला काय सांगितलं आणि तुमच्या हातून काय चाललेलं आहे, नाही. तो अजूनही प्रियानो मित्रासारखं त्यांना त्या ठिकाणी म्हणत आहे. तो म्हणत आहे, या आणि न्याहारी करा. त्याने असं म्हटलं नाही की या आणि थांबा थोडा वेळ, मी तुमच्यासाठी न्याहारी तयारी करत आहे. तो असंही म्हटलं नाही प्रियानो की या न्याहारी तयारी करण्यासाठी मला मदत करा, तुमच्या मदतीची मला आवश्यकता आहे. नाही प्रियानो, तो असंही म्हणाला नाही की जा न्याहारी तयार आहे, तुमचं तुम्ही खाऊन घ्या. काही वेळेला आपण म्हणत असतो नाही का, एखाद्या कारचा ड्रायव्हर असेल आणि मग आपण जेवणासाठी थांबल्यानंतर आपण त्याला पैसे देतो आणि त्याला म्हणतो जा तू पण नाश्ता कर किंवा जेवण कर जा. तो आपल्याबरोबर बसवणार नाही. हां, आपल्याबरोबर काही लोक बसत असतील तर फार चांगली गोष्ट आहे प्रियानो. तो सुद्धा मनुष्य आहे, त्यालासुद्धा भूक लागते, तो सुद्धा आपल्यासारखाच आहे. आपल्याच प्रियानो प्रवासातला तो सहप्रवासी आपल्याला सुखरूप घेऊन चाललेला आहे. पण कधी कधी आपण त्याला पैसे देतो आणि म्हणतो तुझं तू बघ. प्रभू येशू ख्रिस्ताने तसं नाही केलेलं. तो जरी प्रियानो पुनरुत्थित झालेला प्रभू आहे, पण तरी देखील प्रियानो त्या मेजाबरोबर त्यांच्याबरोबर तो स्वतः देखील प्रियानो त्या ठिकाणी न्याहारी करत आहे. आणि म्हणून प्रियानो त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे की तो म्हणतोय या. त्याने जा म्हटले नाही, या न्याहारी करा. त्यांना जेवण करण्यासाठी त्यांची भूक जी आहे त्यांनी ओळखलेली आहे आणि ती भूक भागवण्यासाठी त्यांना तो म्हणत आहे या.
त्या मेजावरती प्रियानो अब्राम, इसाक, याकोब, प्रियानो त्याच रीतीने प्रियानो आपल्याला माहिती आहे मोशे, दावीद, एवढे सगळे मोठमोठी मंडळी कदाचित त्यांना त्या ठिकाणी बसण्यासाठी आतुर होती. पण या ठिकाणी मासे धरणारे लोक जे आहेत की त्यांच्या तुलनेमध्ये प्रियानो जुन्या करारातल्या ह्या संदेष्ट्यांच्या तुलनेप्रमाणे प्रियानो जर बघितली तर काहीच नाही. पण तरी देखील प्रियानो त्यांना तो म्हणते या न्याहारी करा. आज या प्रियानो सर्व लोकांच्या तुलनेमध्ये आपलं जीवन जर बघितलं तर आपण सुद्धा कोणीच नाही प्रियानो. पण तरी देखील तुम्हाला आणि मला तो म्हणत आहे या, ती सहभागिता प्रियानो त्याला हवी आहे. त्या सहभागितेमध्ये प्रियानो आपल्याला बोलवत आहे. तो आपल्याला प्रियानो त्या ठिकाणी आमंत्रण देत आहे. महिन्यातला पहिला रविवार प्रियानो आपण प्रभुभोजन घेत असतो आणि त्यावेळेला देखील प्रियानो प्रभुभोजनामध्ये आपण स्मरण करत असतो, आठवण करत असतो. त्याने जे शिष्यांना प्रियानो त्या ठिकाणी सांगितलं होतं तीच गोष्ट प्रियानो आपण देखील त्या ठिकाणी करत असतो. आणि मग पहिले करीत 11वा अध्याय त्यावेळेला प्रियानो आपण वाचत असतो की ज्या रात्री प्रभू येशूला धरून देण्यात आले त्या रात्री त्यांनी भाकर घेतली, आभार मानून ती मोडली आणि म्हटले माझे शरीर आहे, तुमच्यासाठी आहे, माझ्या स्मरणार्थ करा. मी जरी तुमच्यामध्ये नसलो तरी देखील तो म्हणत आहे मी आत्म्याच्या रूपाने तुमच्यामध्ये आहे, माझ्या स्मरणार्थ हे करा. मग तो म्हणत आहे की भोजन झाल्यावर त्याने प्याला घेऊन तसेच केल्याने म्हटले हा प्याला माझ्या रक्ताने झालेला नवा करार आहे, जितक्यांदा तुम्ही हा पिता तितक्यांदा माझ्या स्मरणार्थ करा. पण पाऊल विशेष करून काय म्हणतो पुढे, कारण जितक्यांदा तुम्ही ही भाकर खाता व हा प्याला पिता तितक्यांदा तुम्ही प्रभूच्या मरणाची तो येईपर्यंत घोषणा करत राहता. जितक्यांदा तुम्ही ही भाकर आणि प्याला खाल्ला असेल प्रियानो, तितक्यांदा किंवा त्याहीपेक्षा अधिक तुमचं कर्तव्य प्रियांनो घोषणा करण्याचं, प्रभू येशू ख्रिस्ताची सुवार्ता सांगण्याचं कर्तव्य तुम्ही पार पाडले का प्रियांनो आतापर्यंत? का नुसतीच आपण भाकर आणि प्रियांनो प्याला पित राहिलो? ती सहभागिता त्या लोकांसाठी आहे की जे प्रियांनो हे कार्य खरंच पुढे घेऊन जात आहेत. बऱ्याच लोकांना जेवण म्हटलं की लग्नाचं जेवण म्हटलं की त्यांना खूप बरं वाटतं. लग्नामध्ये प्रियानो ते उशिरा लागू द्या, तिथं मान सन्मान होऊ द्या, नाही झालं तरी, पण जर जेवण त्या ठिकाणी चांगलं असेल तर माणसं म्हणतात काय लग्न फार भारी झालं बरं का. त्यांना काही मिळालं नाही तरी चालेल, उशीर झाला तरी चालेल, त्यांना कोणी विचारलं नाही तरी चालेल, पण जेवण जर चांगलं असेल तर ते म्हणतात फार सुंदर झालं लग्न. पण जर त्या ठिकाणी सगळं काही चांगलं असेल पण जेवण जर खराब असेल किंवा जेवण चांगलं मिळालं नाही किंवा मिळालंच नाही तर ते म्हणतात काय लग्न होतं. एवढं मोठं लाखांनी पैसा कदाचित त्यांनी खर्च केला असेल, एवढे मोठे ते नवरदेव आणि वधू जे आहेत सजले असतील किंवा त्यांनी काय मोठा प्रियानो खर्च अजून केला असेल, पण जेवण जर नीट नसेल तर प्रियानो त्याला काहीच केलं. प्रभू येशू ख्रिस्त ही सहभागिता प्रियानो म्हणत आहे, त्या सहभागितेमध्ये या तो म्हणत आहे. आणि ती सहभागिता फक्त प्रियानो प्रभू भोजनापुरतीच प्रियानो मर्यादित ठेवलेली नाही त्याने, तर प्रियानो त्याने जाताना देखील प्रियानो शिष्यांना सांगितलं की मी तुमच्यासाठी जागा तयार करत आहे, कारण मी जिथं राहतो तिथं तुम्ही सुद्धा असावे. योहान शुभवर्तमानच प्रियानो त्या ठिकाणी 14वा अध्याय जर आपण काढलात आणि त्याच्या प्रियानो 1 ते 7 वचनामध्ये काय लिहिलेलं बघा, तुमचे अंतःकरण अस्वस्थ होऊ नये, देवावर विश्वास ठेवा आणि माझ्यावर विश्वास ठेवा. माझ्या पित्याच्या घरात राहण्याच्या जागा पुष्कळ आहेत, नसत्या तर मी तुम्हाला तसं सांगितले असते. मी तुमच्यासाठी जागा तयार करावयास जातो आणि मी जाऊन तुम्हासाठी जागा तयार केली, म्हणजे पुन्हा येऊन तुम्हाला आपल्या जवळ घेईन, यासाठी की जेथे मी आहे तेथे तुम्ही पण असावे. का एवढं प्रियानं सगळे खटाटोप त्यांनी केलेलं आहे? मानवाला भूतलावरतीच का त्यांनी ठेवून टाकलं नाही? त्या ठिकाणी तो म्हणत आहे की नाही, मी जिथं राहतो तिथं तुम्ही सुद्धा असावे. आज प्रियानो ती सहभागिता आहे ती त्याला आवश्यक आहे. आणि मग पुढं काय म्हणत आहे, मी जातो तिकडचा मार्ग तुम्हाला ठाऊक आहे. थोमा त्याला म्हणाला, प्रभूजी आपण कुठे जाता हे मला ठाऊक नाही. मग मार्ग आम्हाला कसा ठाऊक असणार? येशूने त्याला म्हटले, मार्ग सत्य व जीवन मीच आहे, माझ्याद्वारे आल्या वाचून पित्याकडे कोणी येत नाही. मी कोण आहे हे तुम्ही ओळखले असते तर माझ्या पित्यालाही ओळखले असते. आत्तापासून पुढे
तुम्ही त्याला ओळखता व तुम्ही त्याला पाहिलेले आहे. प्रभू येशू ख्रिस्त प्रियांनो देवाचं स्वरूप म्हणून प्रियांनो मानवाच्या रीतीने प्रियांनो त्या ठिकाणी जगात आला. त्याचं प्रतिनिधित्व म्हणून प्रियांनो त्या ठिकाणी प्रियांनो आपल्यामध्ये तो वास्तव्य करण्यात आला. का? सहभागिताला पाहिजे होती. तो आमंत्रण देत आहे आज सुद्धा प्रियांनो, आमंत्रण देत आहे. आणि म्हणून त्या 12 वचनामध्ये म्हटलेलं आहे की या न्याहरी करा. तेव्हा तो प्रभू आहे असे त्यांना समजले. आत्तापर्यंत त्यांना समजलं नाही शिष्यांना की हा कोण आहे म्हणून. त्यांना वाटलं सर्वसामान्य माणूस आहे. कारण ज्यावेळेला योहानाने सांगितलं की प्रभू आहे, प्रभू आहे, तर तो ओरडून बोलला नाही. त्याने पेत्रालाच फक्त सांगितलं. आणि म्हणून त्या दोघांनाच फक्त नावेमधल्या लोकांना माहीत होतं. बाकीच्या 5 जणांना काहीच माहीत नव्हतं की तो कोण आहे. त्यांनी संपूर्ण रीतीने ते जाणं ओढून काढलं. कदाचित त्यांच्या नावेमध्ये आणलं. नाव प्रियानो हाकत हाकत त्यांनी किनाऱ्यापर्यंत आणले. तोपर्यंत पेत्र पाण्यामध्ये उडी टाकून पोहत पोहत प्रभू येशू ख्रिस्ताजवळ पोहोचला सुद्धा. त्यांनी विस्तवसुद्धा पाहिला, भाकर पाहिली, त्या ठिकाणी मांससुद्धा पाहिले. परंतु अजूनही त्यांना लक्षात आलेलं नाही की तो कोण आहे. ज्यावेळेला त्यांनी म्हटलं की या न्याहरी करा, तिथं तेव्हा म्हटलेले तेव्हा तो प्रभू आहे असे त्यांना समजले. आणि मग मात्र त्यांना समजना की आता ह्याला काय विचारायचं बाबा, आपण तर त्याला काहीच किंमत दिली नाही. त्याने प्रश्नसुद्धा विचारला होता ज्यावेळेला ते नावेमध्ये होते की तुमच्याकडे जवळ काय खायला आहे का. त्यावेळेला काही ते बोलले आमच्याकडे काहीच नाही आहे म्हणून. पण आता मात्र त्यांना दिसत आहे की हा तर आपलाच प्रभू आहे आणि तो आपल्यासाठी हे सगळं काही तयार करून बसलेला आहे. प्रियानो, आपला परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्त तो म्हणत आहे प्रियानो तुम्हाला आणि मला आमंत्रण देत आहे सहभागितेसाठी, जेवणाचं आमंत्रण. आज प्रियानो देवाच्या वचनाची भाकर आपण मोडत असताना ही पण एक सहभागिता आहे. आज मी जरी या ठिकाणी आहे आणि तुम्ही आपापल्या घरामध्ये आहात, पण तरी देखील हा परमेश्वर इथं आणि तुमच्याबरोबर तुमच्या घरामध्ये देखील प्रियानो एकत्र आपण सगळे बसलेलो आहोत. त्याची उपस्थिती तशी आहे. त्याला ते हवं आहे प्रियानो, ती सहभागिता हवी. तो आपल्यामध्ये प्रियानो येऊन आपल्या सर्वसामान्य लोकांमध्येच प्रियानो त्या ठिकाणी तो बसण्याची इच्छा बाळगत आहे. तो पुनरुत्थित प्रभू आहे. तो शांतीचा अधिपती आहे. प्रभूंचा प्रभू, राजांचा राजा आहे. पण आपल्यामध्ये सहभागिता प्रियानो त्याला आवडत आहे. श्रीमंत मनुष्य कधीही प्रियानो गरिबाच्या घरी जाऊन त्या ठिकाणी प्रियानो बसणार नाही, जेवणार नाही किंवा झोपणार नाही. त्याने आमंत्रण दिलेलं आहे सर्वसामान्य लोकांना. हा एवढा मोठा प्रभू असून तुम्ही प्रियानो त्याचं आमंत्रण स्वीकारलं आहे का? त्याच्या सहभागितेमध्ये आहात का? माझा 4था मुद्दा प्रियानो या ठिकाणी मी म्हणत आहे की त्यांच्यासाठी एक कोरीव कार्य प्रभूने केलेलं आहे. कोरीव कार्य प्रभूने केलेलं माझा 4था मुद्दा आहे. 3 मुद्दे झालेले आहेत प्रियानो की त्यांच्यासाठी तरतूद त्याने सज्ज ठेवली होती. नंबर 2, त्यांनी धरलेल्या माशांपैकी काही त्याने मागितले. नंबर 3, त्यांना जेवणासाठी किंवा न्याहारीसाठी प्रियानो त्यांना आमंत्रण दिलं होतं. आणि आता 4था मुद्दा जो शेवटचा मुद्दा आहे त्यामध्ये म्हटलेला आहे की त्यांच्यासाठी कोरीव कार्य जे आहे प्रभूने केलेलं आहे. कोणतं कार्य प्रियानो प्रभूने केलेलं आहे? हे कार्य प्रियानो आपल्याला दिसून येत आहे 12 वचनामध्येच की त्यांना या म्हणून आमंत्रण दिलंय, न्याहरी करा म्हणून म्हटलेलं आहे. आणि प्रियानो शिष्य धजलेले आहेत. काय विचारायचं? 13 वचन म्हटलेलं आहे. कोणतं कोरीव कार्य केलंय? येशूने येऊन भाकर घेतली व त्यांना दिली, तशी मासळीही दिली. एक कोरीव कार्य त्यांच्या अंतःकरणामध्ये कोरलं जाईल अशा रीतीने प्रियानो कार्य त्यांनी केलेलं आहे. काय? भाकर घेतली आणि त्यांना दिली, तशीच मासळी दिली. म्हणजे काय? तुम्ही पाहुणे मंडळी म्हणून आहात, तुम्ही स्वतः मालक म्हणून आहात आणि मी तुमचा सेवक किंवा नोकर म्हणून मी त्या ठिकाणी आलेलो आहे आणि तुम्हाला त्या ठिकाणी मी जेवण वाढत आहे. महत्त्व प्रियांनो त्यांनी शिष्यांना दिलेलं आहे, स्वतःला नाही. तो प्रभूंचा प्रभू म्हणत आहे प्रियांनो, पण त्या ठिकाणी तितका नम्र तो झालेला आहे. आणि प्रियांनो म्हणून आपण म्हणत आहोत की एक कोरीव कार्य त्यांनी केलं की त्यांच्या अंतःकरणामध्ये त्यांना सदैव ते लक्षात राहील. ते चुकीच्या प्रियांनो गोष्टींकडे वळलेले आहेत, त्यांच्या चुकीच्या प्रियांनो दिशा चुकलेली आहे.
त्यांची दिशा त्या ठिकाणी बदलण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताने असं काही कार्य केलं की परत त्यांनी त्या मार्गामध्ये जाऊ नये. आता फक्त शिष्यांवरतीच म्हणजे जनरल प्रियांनो, सर्वांसाठीच प्रियांनो एक त्याने त्या ठिकाणी कार्य केले. पुढे जाऊन मग वैयक्तिक रीतीने पेत्राला सुद्धा प्रियांनो तो हाताळणार आहे. आपण पुढच्या आठवड्यामध्ये ते बघणार आहोत की पेत्राला कसं तो हाताळत आहे. आता सर्वांना त्या ठिकाणी तो हाताळत आहे आणि म्हणून एक कोरीव कार्य जे आहे त्यांनी केलेलं आहे की एवढा मोठा तो प्रभू. आता त्याच्या आधी प्रियांनो त्यांनी कोरीव कार्य केलेलं होतं. वधस्तंभावर जाण्याआधी प्रियांनो आपल्याला माहिती आहे की त्याने शिष्यांचे पाय धुतले. त्यावेळेला पेत्रसुद्धा म्हणत होता की नाही 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 मला माझे पाय धुवू नको. पण प्रभू येशू ख्रिस्त म्हणाला, मी तुला जर धुतले नाही तर तुला माझ्यामध्ये कुठलाही वाटा नाही. मग तो म्हणाला मला आंघोळच घाला. हे कार्यसुद्धा प्रियांनो त्या काळामध्ये फारच लोकांना कठीण होतं स्वीकारणं. आजच्या काळामध्ये सुद्धा काही लोकांना कठीण आहे की एखाद्याचे पाय धुवायचे म्हणून. काही लोक म्हणतात नाही नाही ते फक्त एक अलंकारिक दिलेलं आहे, ते प्रत्यक्ष पाय कोणाचे धुवायचे नाही. अरे पण तिथं दिलेलं आहे, तिथं दिलेलं आहे. कोरीव कार्य प्रियांनो केलेलं आहे. ज्या वेळेला प्रियांनो हे कोरीव कार्य आपण स्वतः करू त्यावेळेला प्रियांनो आपल्याला तो अनुभव येणार आहे. मत्तेकृत शुभवर्तमान याचा 20वा अध्याय, मत्तेकृत शुभवर्तमान 20वा अध्याय आणि 25 पासून मी तुमच्यासाठी वाचत आहे प्रियांनो. तिथं म्हटलेलं आहे असं, पण येशूने त्यास बोलून म्हटले, परराष्ट्रीयांवर त्यांचे अधिपती प्रभुत्व चालवतात व मोठे लोकही अधिकार करतात. हे तुम्हास ठाऊक आहे. तसे तुम्हामध्ये नाही, तर जो कोणी तुम्हामध्ये श्रेष्ठ हो पाहतो तो तुमचा सेवक होईल, आणि जो कोणी तुम्हामध्ये पहिला हो पाहतो तो तुमचा दास होईल. याप्रमाणे मनुष्याचा पुत्र सेवा करून घ्यावयास नाही, तर सेवा करावयास व पुष्कळांच्या खंडणीसाठी आपला प्राण अर्पण करण्यास आलेला आहे. प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहे की मी मनुष्याचा पुत्र सेवा करून घ्यायला नाही, मी त्या ठिकाणी माझी तुम्ही सेवा करा असं म्हणत नाहीये, पण मी तुमची सेवा करण्यासाठी आलेलो आहे. तिथं प्रियांनो त्याची नम्रता जी आहे आपल्याला त्या ठिकाणी दिसून येत आहे. तो प्रियांनो ज्या वेळेला भाकर घेतली त्यावेळेला त्यांना तिथं म्हटलेलं आहे, 13 वचनात म्हटले, 12 वचनात म्हटले, येशूने त्यांना म्हटले, या न्याहारी करा. तेव्हा प्रभू आहे असे त्यांना समजले, म्हणून आपण कोण आहात हे त्याला विचारा शिष्यांनी कोणी धजले नाही. एमाऊसच्या रस्त्यावर देखील प्रियांनो असं झालं ना, 2 शिष्य जात होते आणि त्यांच्याबरोबर तो बोलत असताना त्यांना समजलंच नाहीत की तो स्वतः प्रत्यक्ष येशू बोलत आहे. कारण त्यांचं जे आच्छादन आहे, अंगराखा आहे, तो डोक्यापासून झाकलेला असायचा आणि रात्रीची वेळ होती, कदाचित त्यांना चेहरा दिसला नसेल. पण ज्या वेळेला त्यांनी भाकर घेतली आणि मोडली त्यावेळेला त्यांना समजलं की अरे हा तो प्रभू आहे, आणि ताबडतोब त्या ठिकाणी लिहिलेलं आहे की तो अंतर पावला. भाकर घेतल्यानंतर समजलं की तो प्रभू आहे. आज प्रियांनो कोरीव कार्य प्रभू येशू ख्रिस्ताने केलेलं आहे आणि तो त्या ठिकाणी त्याचं सर्व गौरव बाजूला ठेवत आहे आणि त्यांना दाखवत आहे की माझं जे शरीर अजूनही आहे ते खाण्यासाठी सुद्धा तुमच्यासारखं शरीर जसं आहे तसं माझं पण शरीर खाण्यासाठी तयार आहे, परंतु ते गौरवी शरीर आहे. ते माणसासारखं राहिलेलं नाही. आता मृत्यूवरती विजय पाहून प्रियांनो त्या ठिकाणी त्याचं जे शरीर आहे ते बदललेलं आहे. आणि म्हणून प्रियांनो ही साक्ष पुढे जाऊन प्रियांनो प्रेषितांचे कृत्य याचा 10वा अध्याय आणि त्याच्या 41 वचनामध्ये प्रियांनो आपल्याला पाहायला मिळते. प्रेषितांचे कृत्य आणि त्याचा 10वा अध्याय आणि 41 वचनामध्ये पेत्राच्या भाषणामध्ये तो काय म्हणत आहे, तरी हे प्रगटीकरण सर्व लोकांना नव्हे, पण जे साक्षी देवाने पूर्वी निवडले त्या आम्हाला केले, त्या आम्ही तो मेलेल्यातून उठल्यानंतर त्याच्याबरोबर खाणेपिणे केले. आम्ही स्वतः खाणेपिणे केले त्यांच्याबरोबर. आम्ही स्वतः पाहिलेलं आहे तो मरणातून उठल्यानंतर. पेत्र पुढं जाऊन मोठ्याने सांगू शकलं प्रियांनो. म्हणजे परमेश्वराने प्रियांनो त्यांच्यासाठी जे कोरीव कार्य असं केलेलं आहे की ते कधीही मिटवू शकत नाही. असं कार्य यावेळेला प्रभू येशू ख्रिस्ताने केलेलं. तो स्वतः प्रियांनो त्यांच्यासाठी प्रियांनो सेवकाचं रूप धारण करून त्या ठिकाणी आलेला आहे.
अन्न महत्त्वाचं नाही प्रियांनो. मगाशी मी जसं म्हटलं प्रियांनो, योहान कृत शुभवर्तमान त्याने शिष्यांचे पाय धुतलेले आहेत, त्यावेळेला 13वा अध्याय आणि 12 वचनापासून प्रियांनो मी वाचत आहे. योहान कृत शुभवर्तमान याचा 13वा अध्याय आणि मग 12 वचनापासून म्हटले, मग त्यांचे पाय धुतल्यावर व आपली वस्त्रे चढून पुन्हा बसल्यावर त्यांना म्हटले, मी तुम्हाला काय केले हे तुम्हाला समजले काय? प्रश्न विचारत येतो. आता सगळं काही प्रियांनो त्यांनी केलं काय? त्यांनी शिष्यांचे पाय धुतले, ते पुसले प्रियांनो, आणि मग त्यांना म्हणते, मी काय केले तुम्हाला माहिती आहे का? तो पुढं म्हणत आहे 13 वचनामध्ये, तुम्ही मला गुरु व प्रभू असे संबोधिता आणि ते ठीक बोलता, कारण मी तसा आहेच. म्हणून मी प्रभू व गुरु असूनही जर तुमचे पाय धुतले तर तुम्हीही एकमेकांचे पाय धुतले पाहिजे. तेवढी नम्रता प्रियांनो घ्यायला पाहिजे की आपण दुसऱ्यांचे पाय, मग ते किती घाणेरडे असू द्या, तो किती गरीब असू द्या, श्रीमंताच्या पायाबद्दल तो बोललेला नाही आणि तो कुठल्याही प्रियांनो गरीबाच्या पायाबद्दल बोलला नाही. तो सर्वांचे पाय एक समान धरत आहे प्रियांनो. तो म्हणत आहे की तुम्हीही एकमेकांचे पाय धुतलेच पाहिजे. तेवढी नम्रता यायलाच पाहिजे तर प्रियांनो. आणि मग पुढे तो काय म्हणत आहे, कारण जसे मी तुम्हाला केले तसे तुम्हीही करावे. ऑप्शन दिला नाहीये त्याने, जमलं तर बघा म्हणून करा, नाही, तो म्हणत आहे तुम्हीही करावे म्हणून मी तुम्हाला कित्ता घालून दिलेला आहे, एक्झाम्पल दिलेलं आहे, सॅम्पल नाही दिलेलं आहे. आपण सॅम्पल म्हटलं असतं, ते सॅम्पल म्हणून दाखवलं होतं, द्या सोडून. तो एक्झाम्पल म्हणते, मी जर धुतलेले तर तुम्हाला धुतले पाहिजे. पुढं तो 16 वचनामध्ये म्हणते, मी तुम्हाला खचित सांगतो, दास आपल्या धनापेक्षा थोर नाही आणि पाठवलेला पाठवणाऱ्यांपेक्षा थोर नाही. जर या गोष्टी तुम्हाला समजतात तर त्या केल्याने तुम्ही धन्य आहात. त्या केल्याने तुम्ही धन्य आहात. नुसतं समजून उपयोग नाही आहे प्रियांनो. काही वेळेला नुसतं आपण समजतो, हो प्रभू किती नम्र झाला म्हणून, पण नुसत्या समजून उपयोग नाही, त्या कृतीमध्ये आणणं गरजेचं आहे. देवाची स्तुती असो, आपल्या मंदिरामध्ये प्रियांनो दर 1-8 वर्ष आपण करत होतो. काही आता 2 वर्ष झाले, 2-3 वर्ष की आपण पाय धुण्याचा कार्यक्रम करत नाही आहे. पण तेवढी नम्रता प्रियांनो प्रभू येशू ख्रिस्ताने प्रियांनो आपल्याला सांगितलेली की ती करा. आणि हे कार्य त्यांनी शिकवत असताना काय केलंय, शिष्यांवरती कोरलेलं आहे, त्यांच्या हृदयावरती कोरलेलं आहे. कोरणारा मनुष्य एखादा लाकडावरती कोरीव काम करतो, एखादा व्यक्ती दगडावरती कोरीव काम करतो. त्यावेळेला प्रियांनो ते कोरीव काम केल्यानंतर सहजासहजी कधीही पुसलं जात नाही. हजारो वर्ष, कैक वर्ष प्रियांनो ते तसंच राहत असतं. अगदी त्याचप्रमाणे प्रियांनो प्रभू येशू ख्रिस्ताने आत्ताचं कार्य की त्याने स्वतः वचनामध्ये लिहिलेलं आहे, 13 वर्षामध्ये त्यांनी येऊन भाकर घेतली व त्यांना दिली व मासळीही दिली, सर्व केलं प्रियांनो. फेसबुकवरती एक फोटो मी पाहिला आणि त्याच्यामध्ये खरा फोटो होता तो की अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष, पूर्व राष्ट्राध्यक्ष जे आहेत ते तिघं त्या ठिकाणी दिसलेले आहेत. एका ठिकाणी तर ओबामा लोकांना जेवण वाढताना प्रियांनो त्या ठिकाणी दिसलेला आहे. एवढ्या मोठ्या जगातल्या मोठ्या देशाचा हा राष्ट्रपती त्याचं पद सोडल्यानंतर सुद्धा त्या ठिकाणी प्रियांनो तो जेवण वाढत आहे. सगळीकडे व्हायरल झालेला फोटो तो की बघा हे राष्ट्रपती किती त्या ठिकाणी लोकांमध्ये कार्य करत आहेत. आपल्याकडचं एकतरी राजकीय नेता दिसतो का? पण हे का झालं माहिती आहे का प्रियांनो त्यांच्याकडे? कारण त्या लोकांना प्रभू येशू ख्रिस्ताचं हे शुभवर्तमान, हा कित्ता त्यांच्या हृदयावरती लहानपणापासून कोरून आलेला आहे की येशू ख्रिस्त स्वतः किती नम्र झालेला आहे. शिष्यांचे त्यांनी पाय धुतलेले आहेत, शिष्यांना त्यांनी जेवण वाढलेलं आहे. काही वर्षापूर्वी प्रियांनो मला स्वतःला हा अनुभव सुद्धा अशाच रीतीने मिळाला की ज्या वेळेला आपल्या चर्च ऑफ द नॅझरेथमधल्या SNBCचा जो एक सभा होती SNBCची बँगलोर या ठिकाणी, त्यावेळेला प्रियांनो आता मगाशी मी जसं म्हटलं राष्ट्रपती, पूर्व राष्ट्रपती म्हणजे ते राष्ट्रपती असताना तसं केलं नाही त्यांनी, पण राष्ट्रपती पदावरून उतरल्यानंतर त्यांनी कार्य केलं. पण आपले जनरल सुप्रिटेंडंट प्रियांनो चर्च ऑफ द नॅझरेथमधले, त्यांनी बँगलोरमध्ये आमची सभा घेतल्यानंतर ते आणि त्यांची पत्नी स्वतः प्रियांनो न्याहारी प्रियांनो देण्यासाठी आम्हाला प्रियांनो त्या ठिकाणी प्रियांनो त्यांनी न्याहारी वाढून दिली होती. त्यांनी खाण्यापिण्यासाठी प्लेट्समध्ये प्रियांनो अन्न घेतलं, त्याच्यावरती प्रियांनो ज्यूस होता काय, आणि त्यांनी आम्हाला प्रत्येकाला सर्व करून दिलं. आम्ही त्यांना सर्व करावं असं म्हणत होतो, पण ते म्हणाले नाही, आम्ही तुमची सेवा करणार आहोत. अगदी मन ओशाळून गेल्यासारखं होतं प्रियांनो. कोरीव काम आणि त्या प्रियांनो
जनरल सुपरिटेंडंटचं नाव पॉटर होतं त्यांचं. ते कोरीव काम करून गेले प्रियानो, आपल्यासारखा सर्वसामान्य मनुष्य, पण आपल्याला प्रियानो एवढा मोठा मनुष्य जो त्या ठिकाणी आपली सेवा करत आहे. येशू ख्रिस्ताचं हे कार्य प्रियानो अशाच प्रकारचं आहे. आणि मोशेला देखील प्रियानो हेच कार्य प्रियानो सांगितलं होतं की ज्यावेळेला आपण अनुवादाचं पुस्तक 6वा अध्याय आणि प्रियानो त्याच्या 6व्या वचनामध्ये आपण ज्यावेळेला वाचतो, दरवेळेला आपल्याला हे वचन वाचण्यासाठी संधी मिळते. मला फार आवडतं ते प्रियानो वचन जे आहे. परमेश्वर काय म्हणत आहे, हे इस्रायला श्रवण कर, आपला देव परमेश्वर हा अनन्य परमेश्वर आहे. तू आपला देव परमेश्वर याच्यावर पूर्ण मनाने, पूर्ण जीवाने, पूर्ण शक्तीने प्रीती कर. ज्या गोष्टी मी आज बजावून सांगत आहे त्या तुझ्या हृदयात ठसव. ठसव म्हणजे काय, कोरीव काम कर, अशा रीतीने तो म्हणत आहे. आणि त्या आपल्या मुलाबाळांच्या मनावर बिंबव. बिंबव म्हणजे काय, ठसवणंच आहे. आणि घरी बसलेला असता, मार्गाने चालत असता, निसता उठता त्याविषयी बोलत जा, देवाच्या वचनाविषयी कोरीव काम तो सांगत आहे प्रियानो. आज आपल्या कुटुंबामध्ये, आपल्या घरामध्ये, आपल्या मुलांना, मुलींना प्रियानो सगळ्यांना कोरीव काम करण्यासाठी देखील परमेश्वर म्हणतं, जर त्याने तसं काम केलेलं आहे तर. काय प्रियानो, आज आपण ह्या परमेश्वराला खरोखर आपल्या प्रत्येकाच्या जीवनात काहीतरी कोरीव काम केलेलं आहे. वेगवेगळी साक्ष आहे प्रियानो, पण कोरीव काम जे केलेलं आहे ते आपण लोकांना सांगितलं का कधी? मी आज 4 मुद्दे याच्यामधून प्रियानो घेतले की त्यांच्यासाठी, शिष्यांसाठी येशू ख्रिस्ताने तरतूद सज्ज ठेवली होती. नंबर 2, त्यांनी धरलेल्या माशांपैकी काही मासे त्यांनी मागितले. नंबर 3, त्यांना जेवणासाठी किंवा न्याहारीसाठी प्रियानो आमंत्रण देण्यात आलं. आणि 4, त्यांच्यासाठी एक कोरीव कार्य प्रियानो परमेश्वराने केलं. आज तुम्हाला आणि मला प्रियानो परमेश्वर अशाच रीतीने जे शिष्यांना तो अनुभव मिळालेला आहे, अशाच प्रकारचा अनुभव तुम्हाला आणि मला देखील प्रियानो परमेश्वर देऊ इच्छित आहे. आणि त्यांनी दिलेला आहे प्रियानो, तरतूद सगळ्या गोष्टींची करून ठेवलेली आहे. काही गोष्टी त्यांनी मागितलेल्या आहेत, त्याने आपल्याला आमंत्रणसुद्धा दिलेलं आहे. आणि कोरीव कार्य प्रियानो दरवेळेला काही ना काहीतरी वेगवेगळ्या अनुभवातून, आजारपणातून, अपघातातून, संकटातून आपण जात असतो प्रियानो. त्यावेळेला ते कोरीव कार्य परमेश्वर करत असतो, ते स्मरणात राहतं. आपल्या शरीरावरती प्रियानो जखमा होतात ॲक्सिडेंटमुळं, आणि ते आयुष्यभर प्रियानो आपल्याला स्मरणात जसे राहतात. आणि ती घटना पण स्मरणात राहते. कधी कधी ती जखम बघितल्यानंतर आपल्याला लक्षात राहतं, अरे तो दिवस कसा होता, काय काय घडलं, हे किती वर्षानंतर प्रियानो तुम्ही विचारात मनुष्य चांगल्या रीतीने सांगेल. अगदी त्याच रीतीने परमेश्वराने देखील फार मोठं कार्य प्रियानो आपल्या जीवनामध्ये केलेलं आहे, जे पेत्राच्या जीवनामध्ये आता करणार आहे, शिष्यांच्या जीवनामध्ये एकत्र मिळून त्यांनी केलेलं आहे. पुढच्या आठवड्यामध्ये आपण पाहणार आहोत की आता फार चांगलं कोरीव कार्य अजून पेत्राच्या जीवनामध्ये प्रियानो तो करणार आहे. हा प्रभू येशू ख्रिस्त सगळ्यात मोठं कोरीव कार्य प्रियानो त्याने वधस्तंभावरती आपला प्राण त्या ठिकाणी दिलेला आहे. सगळ्यात मोठं कोरीव कार्य. आज ते कोरीव कार्य लोक आपल्या घरामध्ये लावत बसतात. ते लाकडावरती, कशावरती, एखाद्या पितळीवरती, कुठल्या तरी धातूवरती प्रियानो ते कोरीव कार्य. परमेश्वराने ते सांगितलं नाही की ते कोरीव कार्य आपल्या घरामध्ये लावा. त्याने सांगितले की ते कार्य जे केलेलं आहे ते स्मरणात तुमच्या ठेवा, अंतःकरणामध्ये ठेवा, आणि त्याप्रमाणे प्रियानो आपलं जीवन देवासमोर नम्र ठेवा. तो प्रभू येशू ख्रिस्त मानवाचं रूप धारण करून प्रियानो भूतलावरती आला. तुमच्या आणि माझ्या पापांसाठी तो वधस्तंभावरती मरण पावला, पण 3ऱ्या दिवशी तो पुन्हा एकदा उठला. हे एक अजून कोरीव कार्य आहे. आणि आजपर्यंत प्रियानो तो जिवंत आहे. 2020 वर्षापूर्वी ही घटना घडली, पण आजपर्यंत प्रियानो तो जिवंत आहे. त्याचं दुसरं आगमन आता लवकर होणार आहे. कोरीव कार्य परमेश्वर त्याच्या शिष्यांना कधी सोडत नाही, तो अंतर देत नाही प्रियानो. तळ हातावरील फोडाप्रमाणे, डोळ्यातील बाहुलीप्रमाणे प्रियानो तो आपली काळजी घेत आहे. आणि ह्या प्रियानो महाभयंकर अशा संकटाच्या काळामध्ये सगळ्या जगामध्ये प्रियानो हाहाकार झालेला आहे. दर दिवशी मृत्यूचं प्रमाण वाढत आहे, पण तुम्ही आणि मी जर आज जिवंत आहोत तर हे कोरीव कार्यच प्रियानो परमेश्वराने आपल्या जीवनात केलेलं आहे. त्याचा पुरवठा प्रियानो सर्व काही सज्ज ठेवलेला आहे. कोणीही त्या ठिकाणी प्रियानो आपल्यापैकी उपाशी नाही आहे. प्रियानो हे कार्य त्याने केलेलं आहे. तो आपल्याला काही गोष्टी ह्याच्यातून मागत आहे. आपल्याला नियमित रीतीने प्रार्थना, देवाचं वचन वाचून प्रियानो मनन करणं हेच कार्य आता राहिलेलं आहे.
तिसरं प्रियानो तो आपल्याला आमंत्रण देत आहे, या म्हणत आहे प्रार्थनेमध्ये प्रियानो, सहभागितेमध्ये तो म्हणत आहे या. अन्न महत्त्वाचं नाही आहे, अन्न महत्त्वाचं नाही, सहभागिता महत्त्वाची आहे. आणि शेवटचं कार्य प्रियानो, दर दिवशी काहीतरी तो कोरत आहे. कोरण्यासाठी प्रियानो लाकूड तयार लागतं, कोरण्यासाठी प्रियानो दगड तो तयार लागतो. तो कधी विद्रोह करत नाही. नक्षीकाम एखाद्या मडक्यावरती देखील करत असताना ते मडकं, ते माती तयार असतं आणि मग ते करतं. कधी प्रियानो आपण खरंच देवाच्या हातामध्ये आपलं जीवन दिले का, देवा तू कोरीव कार्य माझ्या जीवनामध्ये कर, मी तयार आहे. ते दुःख, त्या लाकडाला दुःख होणार प्रियानो, त्या दगडाला दुःख होणार, त्या मातीला मडक्याला देखील दुःख होणार त्याच्यातलं काढत असताना प्रियानो कोरीव काम, पण ते सहन करत आहे तो. कारण नंतर प्रियानो पूर्ण कार्य झाल्यानंतर जी नक्षी त्या ठिकाणी दिसणार आहे ती अतिउत्तम आणि सुंदर असणार आहे. परमेश्वर करो प्रियानो या वचनातून तुम्हाला आशीर्वाद देऊ आणि पुढच्या वेळेला प्रियानो याच शास्त्र भागामधून आपण पुढे पाहणार आहोत. आपण प्रार्थना करूया. थोर अनुग्रहकारी आमच्या जिवंत प्रभू परमेश्वर, आम्ही तुझा आभार मानतो या सुंदरशा वेळेसाठी. तुझ्या वचनातून पाहत असताना प्रभू खरोखर तू अगदी आमच्या समीप, आमच्या जवळ तू या ठिकाणी उभा आहेस आणि त्या शिष्यांच्या ऐवजी आम्ही त्या ठिकाणी उभे आहोत असं चित्र प्रभू तू आम्हाला पुन्हा एकदा दाखवून दिलेलं आहेस. होय प्रभू, या वचनाच्या प्रकाशामध्ये दरवेळेला प्रभू आम्ही शास्त्र वाचत असताना आम्ही स्वतःला प्रभू त्यामध्ये खरोखर प्रभू गुरफटून घ्यावं, तुझ्या वचनाचा आस्वाद आम्ही घ्यावा, तुझ्या आज्ञेचं पालन आम्ही करावं आणि तुझे आशीर्वाद, तुझं प्रभू परमेश्वर जे खरोखर मोठमोठे आशीर्वाद प्रभू अभिवचनं दिलेले आहेत त्याचा अनुभव देखील घ्यावा ही तुझी इच्छा असताना आम्ही प्रार्थना करत आहोत. या माध्यमाच्याद्वारे प्रभू जिथे कुठे प्रभू प्रियजन, लहान थोर मोठे प्रभू जे कोणी बसलेले आहेत, ऐकत आहेत, त्यांच्यावरती विपुल तुझा मोठा आशीर्वाद असू दे. जो शिष्यांना अनुभव मिळाला प्रभू तोच अनुभव त्यांना देखील मिळू दे आणि आम्हा सगळ्यांच्याद्वारे प्रभू या विशेष करून लॉकडाऊनच्या काळामध्ये आम्ही सर्वांनी खरोखर अधिक तुझ्या जवळ यावं, समजून घ्यावं की जेणेकरून प्रभू परमेश्वरा लॉकडाऊन नंतर देखील प्रभू जे आम्हाला जीवन तू देणार आहे ते अधिक प्रभावीशाली असणार आहे. ये प्रभू तुझ्या सामर्थ्याने आम्हा प्रत्येकाचं तू ताबा घेऊन प्रभू आम्हाला तू चालव. सर्व प्रियजनांना प्रभू सुरक्षित ठेव, आशीर्वादित कर आणि तुझं गौरव प्रभू करून घेऊ. लहानशी प्रार्थना येशूच्या नावात मागते म्हणून यावेळेला प्रियांनो आपण एक हिंदीमध्ये गीत गाऊया. येशू के पीछे मैं चलने लगा, न लौटूंगा न लौटूंगा. हे गीत जसं आहे प्रियांनो, आणि आपण जे सर्वजण प्रभूमध्ये विश्वास ठेवणारे लोक आहोत, आपण देखील प्रियांनो प्रभूमध्ये अधिक वाढत जाऊ. उलट आपण परमेश्वराच्या बरोबर आपण जाणार आहोत, आपण मागे फिरणार नाही, हे गीत आपल्याला सांगत आहे. सर्वजण आपण प्रियांनो एकत्र हे गीत गाऊया. चलने लगा, यीशु के पीछे मैं चलने लगा, यीशु के पीछे मैं चलने लगा, न लौटूंगा न लौटूंगा न लौटूंगा न लौटूंगा. अगर कोई मेरे साथ न आवे, अगर कोई मेरे साथ न आवे, अगर कोई मेरे साथ न आवे, न लौटूंगा न लौटूंगा न लौटूंगा न लौटूंगा. संसार को छोड़कर सलीब को लेकर, संसार को छोड़कर सलीब को लेकर, संसार को छोड़कर सलीब को लेकर, न लौटूंगा न लौटूंगा न लौटूंगा न लौटूंगा.
इनकार न करूं, अगर मैं उसका इनकार न करूं, अगर मैं उसका इनकार न करूं, ताज पाऊंगा, ताज पाऊंगा, ताज पाऊंगा, ताज पाऊंगा। दुनिया के दुख से मैं न घबराऊंगा, दुनिया के दुख से मैं न घबराऊंगा, दुनिया के दुख से मैं न घबराऊंगा। खुश रहूंगा, खुश रहूंगा, खुश रहूंगा, खुश रहूंगा। जलदाने वाला है मेरा मुझे, जलदाने वाला है मेरा मुझे, जलदाने वाला है मेरा मुझे। सजाऊंगा, 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 सजाऊंगा। यीशु के पीछे मैं चलने लगा, यीशु के पीछे मैं चलने लगा, यीशु के पीछे मैं चलने लगा। न लौटूंगा, न लौटूंगा, न लौटूंगा, न लौटूंगा, न लौटूंगा, न लौटूंगा। यावेळेला प्रियांनो आपण सर्वजण उभे राहूया आहे त्या ठिकाणी आणि प्रभूची प्रार्थना आपण यावेळेला म्हणणार आहोत. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाव, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर येऊ, तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आमच्या ऋणास ऋण सोडले तसे तू आमचे ऋणे आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडव, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आपल्या परमेश्वराचं प्रेम, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आता आणि इथून पुढं सदैव तुम्हा सर्व लहान थोराबरोबर आज आणि सदा सर्व काळ असो. आमेन. आपण शेवटचं गीत म्हणूया प्रियानो. काल आज सर्व काळ येशू सारखा, सर्व बदलती तरी येशू सारखा. धन्य त्याचे नाम, धन्य त्याचे नाम. सर्व बदलती तरी येशू सारखा. आमेन. सगळ्यांना विनंती आहे की येत्या बुधवारी प्रियानो संध्याकाळी 7 वाजता टीम लिंकवरती आपला बायबल स्टडी नियमित रीतीने जो चालू आहे, कृपा करून त्यामध्ये सर्वांनी भाग घ्यावा. विनंती आहे प्रियानो की आपला जो त्या दिवशी बुधवारच्या दिवशी जो डेटा आहे नेटवर्कचा, इंटरनेटचा डेटा सांभाळून ठेवा. त्यामुळे प्रियानो मग आपल्याला ऑडिओ आहे किंवा व्हिडिओ जो आहे तो आपल्याला नीट पाहता येत नाही. आणि जर तुमच्याकडे डेटा कमी असेल तर तुम्ही व्हिडिओ बंद करू शकता, ऑडिओ तुम्ही चालू ठेवू शकता, पण बायबल स्टडीमध्ये भाग घ्या. ज्यांना बायबल स्टडीची लिंक हवी आहे त्यांनी माझ्या फोनवरती प्रियानो, व्हॉट्सॲपवरती मला कॉन्टॅक्ट केला तरी चालेल. आणि बुधवारच्या दिवशी प्रियानो या बायबल स्टडीमध्ये आपण सर्वजण भाग घेऊया. धन्यवाद. थँक्यू.